या पूर्णयोगाच्या संदर्भामध्ये ज्या विषयाकडे आपण आलो तो म्हणजे पूर्णयोगाची साधना कशी असते, की कोणत्या मार्गाने आपण हा पूर्णयोग करायचा आहे, कोणत्या वाटेने जायचं आहे. ते साधनेचे जे मार्ग आहेत ते 3 मार्ग आहेत. मी काल सांगितलं, कर्माद्वारे साधना करता येते, त्यानंतर ध्यान आणि त्यानंतर भक्ती. काल कर्माविषयीचं बरंचसं विवेचन मी केलं, पण पुढच्या मुद्द्याला जाण्यापूर्वी, ध्यान ह्या मुद्द्याला जाण्यापूर्वी पुन्हा काही थोडे उल्लेख करावे असं मला वाटतं. कदाचित काल माझ्याकडून ते राहिले असतील असं एक मनात आलं, म्हणून थोडे काही उल्लेख करते. की हा जो कर्मयोग आहे, हे कर्म नुसतं म्हणायचंच नाही, त्याला तो योग आहे. म्हणजे ईश्वराशी आपलं कर्म आपल्याला जोडून देतो. कर्माच्या मार्गाने आपण ईश्वराशी युक्त होतो, असा तो कर्मयोग आहे. आणि त्याचं कर्माचं स्वरूप कसं असावं हे काल मी सांगितलं. बऱ्याच म्हणजे जेवढं थोडक्यामध्ये सांगणं शक्य आहे तेवढं मी सांगितलं. तर संपूर्ण कर्मयोगाचं विवेचन किती बराच काळ करता येऊ शकतं, परंतु तेवढं शक्य नाही. त्यामुळे पूर्ण योगामध्ये कर्माचं जे महत्त्व आहे ते कर्म कसं असलं पाहिजे याविषयी काल मी उल्लेख केले. पण थोडासा आणखी उल्लेख असा मला करावासा वाटतो की हे जे कर्म आहे, आपल्या कुठलंही कर्म असू दे, ते कर्म करत असताना ते कर्म आपल्याला ईश्वराशी युक्त करणार आहे, आपल्याला योग साधायचा आहे, ही कल्पना मनामध्ये कायम असली पाहिजे. आपलं कर्म हे ईश्वराशी युक्त होण्याचं साधन आहे, हा मार्ग आहे. त्या मार्गाने आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्याच प्रकारे पुढे जायचं आहे, हे ह्याचं स्मरण आपल्या मनामध्ये कायम असलं पाहिजे. कर्म कोणतंही असू दे, अगदी आपलं प्रापंचिक कर्म असू दे, नाहीतर काही इतर फार उच्च स्वरूपाचं कर्म असू दे, परंतु ते कर्म करत असताना ही जाणीव आतमध्ये पाहिजे, हे स्मरण आतमध्ये पाहिजे, सातत्याने आपल्याला ते जाणवलं पाहिजे. आणि मुख्यतः असं जाणवलं पाहिजे की हे कर्म त्या ईश्वराशी आपल्याला युक्त करणार आहे. आणि कसं युक्त करणार आहे, तर त्याचं काल मी जे स्वरूप थोडक्यामध्ये सांगितलं ते नीट आठवा, की त्यामधली महत्त्वाची कल्पना आहे की कर्म आपण करत नाही आहोत, हा भाव पहिल्यांदा मनामध्ये स्थिर झाला पाहिजे. की हे कर्म आपण करत नाही आहोत, ही शक्ती आपल्यामध्ये आपल्याकडून ते कर्म करवून घेते, हा जो भाव आहे ह्याचं स्मरण सातत्याने असलं पाहिजे. म्हणजे ती ईश्वरी शक्ती आपल्याकडून हे काम करून घेते, हे ते स्मरण आहे. आणि ह्याला फार महत्त्व आहे. त्याच वेळेला ते कर्म ईश्वराशी युक्त होऊ शकतं. आपलं कर्म म्हटलं की त्याच्यामध्ये अहम आला आणि मग आपण एकदम कर्म योगाच्या पलीकडेच जातो, आपण ह्याच्यामध्ये राहतच नाही. आणि म्हणून ही त्यातली सर्वात महत्त्वाची कल्पना आहे. अर्थात आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण फार सामान्य माणसं आहोत. आणि सामान्य माणसं असं पुन्हा पुन्हा मी म्हणते, याचं कारण असं की आपण कर्म करत असताना ही अशी जाणीव किंवा हे असं स्मरण आपल्या मनामध्ये कायम राहणं हे सहज घडणारी गोष्ट नाही आहे. बरोबर आहे. अगदी आता सगळं तुम्हाला पटलं तरी ह्याच्या पुढे सतत कर्म करत असताना, कुठलंही कर्म करत असताना ही जाणीव मनामध्ये, हे स्मरण मनामध्ये राहणं फार कठीण आहे. आणि ते कठीण आहे म्हणून सोडून द्यायचं नाही, कारण आपण त्या योगाच्या मार्गाने जातो आहोत. मग त्यासाठी चिकाटीने प्रयत्न करत राहणं, हे स्मरण आपल्याला पुन्हा पुन्हा व्हावं, ही जाणीव आपल्यामध्ये असावी, यासाठी आपणच आतून प्रयत्न करत राहणं
निदान सुरुवात तरी आपण अशी करू शकतो की कर्माला सुरुवात करताना आणि कर्म पूर्ण झाल्यानंतर ईश्वराचं स्मरण करायला तर काहीच हरकत नाही. निदान तिथून तरी आपल्या मनाला एक सवय जडवून घ्यायची की ईश्वराचं स्मरण आपल्या मनामध्ये राहील आणि मग आपोआप ही सवय अशा प्रकारे वाढत जाते की कर्म करत असताना आपल्याला जाणवतं की आपण हे ईश्वरासाठी करतो, तो ईश्वरच आपल्याकडून ते करून घेतोय, हे आपोआप आपल्यामध्ये ही जाणीव वाढत जाते. आणि या बाबतीमध्ये ही जी जाणीव आहे की सातत्याने हे स्मरण आपल्या मनामध्ये राहिलं पाहिजे. हे स्मरण कधी राहतं मनामध्ये याविषयी श्री अरविंद असं म्हणतात की ज्या वेळेला ती ईश्वरी शक्ती आपल्यामध्ये कार्यरत व्हावी ही अभिप्सा अत्यंत तीव्र स्वरूपामध्ये आपल्यामध्ये ज्या वेळेला असते त्यावेळेला आपोआप हे आपल्यात बदल होतात. आलं लक्षात? हा महत्वाचा भाग आहे की अभिप्सा काय? अभिप्सा की ती ईश्वरी शक्ती आपल्यामध्ये कार्यरत व्हावी. ती ईश्वरी शक्ती आहे, ती या जगामध्ये आहे, ती आपल्यामध्ये अशा प्रकारे तिचं कार्य व्हावं की ही सगळी आपली जागृती अशा प्रकारे होत जावी अशी तीव्र अभिप्सा. आता अभिप्सा शब्द तुम्हाला पूर्ण माहिती आहे त्यामुळे मी त्याचं स्पष्टीकरण करत नाही, पण ती तीव्र अभिप्सा आपल्या मनामध्ये असली पाहिजे. त्यावेळेला आपोआप आपल्याला हे कार्य ही शक्ती करते, आपण करत नाही, हे आपोआप ही जाणीव निर्माण व्हायला लागते. म्हणजे जसं मी काल सांगितलं की तुकारामांची काही वचनं सांगितलं, तुकाराम त्या उंचीला पोचले की हे काम आपलं नाही, माझी अबळे नाही मी बोलत, तो सखा कृपावंत वाचा त्याची, हे जे काही ते म्हणतात, ही जी जाणीव आहे ही तुकारामांमध्ये निर्माण झाली तशी आपल्यामध्येही निर्माण व्हावी ह्यासाठी तीव्र अभिप्सा आपल्यामध्ये असायला पाहिजे. आणि त्या पुढे श्री अरविंदांनी असा उल्लेख केलेला आहे की ज्या वेळेला अशी तीव्र अभिप्सा आपल्यामध्ये असते त्यावेळेला ईश्वर आपल्या या अभिप्सेला प्रतिसाद देतोच. अगदी त्यांची या बाबतीमध्ये खात्री आहे, त्यांचा हा अनुभव आहे की ज्या वेळेला अशा अभिप्सेने आपण काही करत असतो आपल्या मनामध्ये ती अभिप्सा इतकी तीव्र असते त्यावेळेला आपोआप ईश्वर आपल्याला प्रतिसाद देतो. म्हणजे आपल्यामध्ये प्रतिसाद ह्याचा अर्थ ऐहिक काहीतरी आपल्याला देतो असं नाही. हे आता मला वाटतं मी सांगण्याची गरजच नाही आहे तुम्हाला. प्रतिसाद ह्या संदर्भामध्ये ईश्वराचा असाच आहे की आपल्याला ईश्वराचं हे जे स्मरण व्हायला पाहिजे सातत्याने आपोआप होत असतं. म्हणजे हा त्याचा प्रतिसाद आहे. आणि निराळ्या प्रकारचे हळूहळू चांगले अनुभव यायला लागतात असं ते म्हणतात. आपल्याला जाणवायला लागतं की हे घडतंय, हे सगळं अशा प्रकारे घडतंय. जसं मी तुम्हाला अलीपूरचे त्यांचे अनुभव सांगितले की त्यांना तो आवाज ऐकायला आला की थांब आणि पहा. आणि त्या शेवटी ज्या वेळेला कोर्टामध्ये ती केस शेवटचा दिवस होता निकाल लागण्याचा त्यावेळेला ईश्वराने पुन्हा त्यांना सांगितलं की तुला असं वाटत होतं की मी तुझं संरक्षण करत नाही, पहा त्या खुर्चीकडे, त्या मॅजिस्ट्रेटच्या खुर्चीकडे पहा. आणि अरविंदांना काय दिसलं? श्रीकृष्ण दिसला. ते या सरकारी वकिलाच्या खुर्चीकडे पहा. अरविंदांना काय दिसलं? तर श्रीकृष्ण दिसला. आणि एवढंच नाही तर हा उल्लेख कदाचित मी केला नसेल म्हणून करते की ते जे मॅजिस्ट्रेट होते, विचक्राफ्ट त्यांचं नाव, तर ते मॅजिस्ट्रेट जे होते ते म्हणजे काही लोक तर असं म्हणाले त्या काळामध्ये की ही वॉज पार्शल टू अरविंद असं म्हणाले. ह्याचं कारण असं की ते जे मॅजिस्ट्रेट होते ते श्री अरविंदांच्या बरोबर ICSच्या परीक्षेला
त्याच बॅचमध्ये असलेला तो विद्यार्थी होता. अरविंदांना माहिती नव्हतं, अरविंद त्यांना ओळखत नव्हते, तिथे त्या दोघांची ओळखही कधी झालेली नव्हती. पण ते दोघं अशा काही लेवलचे विद्यार्थी त्या ह्याच्यामध्ये होते की ग्रीक आणि लॅटिनमध्ये अरविंद पहिले आले आणि संस्कृतमध्ये विचक्राफ्ट पहिले आले, अशा प्रकारचे, अशा लेवलचे. आणि ज्या वेळेला अरविंदांची केस आपल्या समोर आहे हे त्यांना कळलं, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की हाच तो आपल्या ह्याच्यातला अत्यंत असामान्य बुद्धिमत्ता असलेला जो कोणी स्टुडंट होता तो हाच हे त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यामुळे असं काही थोड्या प्रमाणामध्ये म्हटलं जातं की ही वॉज पार्शल टू श्री अरविंदो, पण तसं नाही आहे. त्यांनी सगळी केस ते पाहिलेली होती आणि अरविंदांना खरोखरच संरक्षण होतंच. म्हणजे तिथे विचक्राफ्ट असू दे नाही तर आणि कोणी असू दे, ते ईश्वरी संरक्षण हे त्यांच्याकडे त्यांना मिळणारच होतं. श्रीकृष्णच तिथे मुळी बसलेला होता, तर त्याचं संरक्षण होतं. तर हे जे अनुभव श्री अरविंदांनी स्वतः घेतलेले आहेत त्याच्या आधारे त्यांनी आपल्याला हे सगळं सांगितलं. म्हणजे त्यांच्या अनुभवाच्या मार्गावरून आपल्याला ते नेतायत असं आपण लक्षात घ्यायचं की आपल्याला वेगळा अनुभव घ्यायलाच नकोय, त्यांचे अनुभव ते आपल्याला सांगतायत आणि त्या मार्गावरून तुम्ही जा की तुम्ही अशा प्रगतीच्या स्थानाला पोचाल असं ते सांगतायत, हे आपण लक्षात घ्यायचं. आणि त्यामुळे ते म्हणतात की अशा प्रकारे ईश्वर प्रतिसाद देतो किंवा आपल्याला खूप चांगले अनुभव यायला लागतात, हे केवळ स्वप्न नाही आहे. असे शब्द वापरलेत त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये की इट्स नॉट जस्ट अ ड्रीम. ते म्हणतात की हे स्वप्न नाही की आपल्याला असं स्वप्नामध्ये काही चांगलं काही दिसतं, तसं ते नाही आहे. किंवा ही केवळ मनाची कल्पना नाही आहे. ते म्हणतात ही अध्यात्मातली वस्तुस्थिती आहे. असे शब्द त्यांनी वापरले. ही आध्यात्मिक क्षेत्रातली वस्तुस्थिती आहे की अशा तीव्र अभिप्सेने तुम्ही ईश्वराप्रत गेला, तो ईश्वर तुम्हाला अशा प्रकारे प्रतिसाद देतो आणि ते कर्मामध्ये अपेक्षित आहे. आपलं कर्म तसं असलं पाहिजे. आपल्याला त्याचं स्मरण, ईश्वराचं स्मरण, आणि ईश्वराचं स्मरण म्हणजे की ईश्वरी शक्ती काम करते ह्याचं स्मरण. आपण बाजूलाच त्याच्या सर्व बाबतींमध्ये हे स्मरण आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. ही सगळी अशी परिस्थिती आहे. अर्थात या मार्गामध्ये येणाऱ्या अडचणी म्हणजे ह्या कर्माची साधना कशी करायची, कर्माद्वारे साधना कशी करायची, हे जे आपण पाहिलं त्याच्यामध्ये येणाऱ्या मुख्य अडचणी म्हणजे आपल्यातली अत्यंत रुजलेली अशी कनिष्ठ प्रकृती. बरोबर आहे? कनिष्ठ प्रकृती, कनिष्ठ प्रवृत्ती, आपल्यामधले सगळे विकार जे आपले अगदी सर्वसाधारण सगळ्या आपल्या परिस्थिती आहेत आणि आपल्याला असं वाटतं की काही नाही, माझा स्वभावच तसा आहे. कोणीही हे असले स्वभाव घेऊन जन्माला आलेलं नसतं. आपल्यामध्ये शुद्ध आत्मा अस्तित्वात असतो की जो सुप्तावस्थेमध्ये गेलाय, कारण या आपल्या अशा प्रकृतीने त्याला झाकून टाकलेलं आहे. आणि म्हणून हे जे काय घडतं त्याला आपण स्वभाव म्हणून जातो. हे आपले स्वभाव नसतात. आपणच आपल्या जीवनाला तसं वळण लावलेलं असतं. आपण त्याच्या पलीकडे जायचं असतं. आणि त्यामुळे हे जे काही अडचणी येतात ते म्हणजे आपल्यातला अहंकार, आपल्यातल्या वासना, या ज्या सगळ्या कनिष्ठ प्रवृत्ती आहेत त्या ह्या मार्गातल्या अडचणी असतात. जसं ज्यांना तुकाराम माहिती आहे त्यांना मी उल्लेख बऱ्याच वेळेला तुकारामांचा करते, कारण या संदर्भामध्ये फार सुंदर शब्दामध्ये त्यांनी विचार मांडलेले आहेत. तुकाराम म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग मन असं ते म्हणतात. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन असं ते म्हणतात. म्हणजे ह्या युद्धात सतत मुळे मला युद्धच करायला लागतंय. आणि कशाशी? तर बाह्य गोष्टींची. जग तर आपल्याला माहिती आहे तुकारामांना किती जीवनामध्ये अडचणी येत होत्या, तर जग तर
त्यांचं जे काही श्रेष्ठत्व होतं ते सुद्धा कित्येकांना मान्य नव्हतं, अशी परिस्थिती होती. म्हणजे त्या जगाशीही संघर्ष करायचा आणि त्याहीपेक्षा जास्ती महत्त्वाचा म्हणजे अंतर्गत जग आणि मन, आपल्या मनाशीच आपल्याला संघर्ष करायचा असतो. की मनातल्या ह्या ज्या भयंकर रुजलेल्या अशा आपल्या सवयी असतात की काही नाही, हे बरोबरच आहे असं आपण म्हणतो, की दुसऱ्या माणसाशी का नाही संघर्ष करायचा. अर्थात मी काल मला वाटतं अहमच्या संदर्भामध्ये हे स्पष्ट केलं. तो भाग विसरू नका. त्यामध्ये सारासार विचार आपल्याला करता आला पाहिजे. नीर क्षीर विवेकेतू जे राजहंसाचं वर्णन केलं जातं की सार काय आहे असार काय आहे हे आपल्याला विवेक बुद्धीने वेगळं करता आलं पाहिजे. आणि त्यामुळे कुठे आपण आपला आवाज उठवायचा आहे आणि कुठे आपण शांत राहायचं आहे हे आपल्याला जाणता आलं पाहिजे. तेवढा विवेक आपल्यामध्ये असायला पाहिजे. आणि ह्या सुद्धा वृत्ती आपोआप पुढे यायला लागतात. जसं आपली प्रगती होते तशा अशा ह्या सगळ्या वृत्ती येतात. आणि अशा प्रकारे कर्म करत असताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला आपल्यातला हा जो अहम आहे ना, हा अहम हा असा असतो की कुठल्याही बाबतीमध्ये अपयश सहन करण्याची आपली तयारी नसते. बरोबर आहे. हा अगदी अहमचा एक फार मोठा वैशिष्ट्य आहे ते अहमचं, की कुठल्याही प्रकारे आपलं अपयश आपल्याला मान्य होत नाही. जराही कुठे आपण कमी असू नये इतरांपेक्षा. सारखी एक स्पर्धेची वृत्ती मनामध्ये असते. आणि त्यामुळे असं म्हणता येतं की ज्या वेळेला माणूस अपयश सहन करायला शिकतो, बरोबर आहे, अपयश सुद्धा सहन करता आलं पाहिजे. अपयश हे तर जीवन आहे. जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी घडत नाही. काही ना काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतं. ते अपयशाचा भाग असतो. पण ते अपयश सुद्धा आपल्याला सहन करता आलं पाहिजे. आणि अशा रीतीने आपण ह्या कर्मामध्ये पुढे जाऊ शकतो. म्हणजे योग्य कर्म आपण कसं करायचं तर आपल्यातल्या ह्या वृत्ती की हे मला चालणारच नाही, ही जी आपली वृत्ती असते ही वृत्ती आपण घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अपयश सहन करणं हा एक फार महत्त्वाचा भाग आहे. अर्थात त्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका की विजयाची आकांक्षा धरूच नये असा त्याचा मुळीच अर्थ नाही. म्हणजे जे मी मगाशी म्हटलं सारासार विचार तो असा आहे की विजयाची आकांक्षा कधी मनात असूच नाही. काय असेल ते खाली पडलं तर पडू दे असं नाहीये. आम्ही उभे राहणार, आम्ही ताठ मानेने उभे राहणार, ही वृत्ती असायला काहीच हरकत नाही. तर त्यामुळे अपयशाला तोंड देता आलं पाहिजे, पण त्याचबरोबर विजयाची आकांक्षा असायला काही हरकत नाही. ती आकांक्षा ठेवायची. मग आता जर आपल्यामध्ये सारासार विचार असेल तर आपण कशा प्रकारे वागू की ज्या वेळेला अपयश येतं, काहीतरी नैराश्याची परिस्थिती निर्माण होते, त्यावेळेला ते तत्कालिक आहे हे आपण लक्षात घ्यायचं. हे काही कायम आयुष्यातलं नाहीये. कित्येक गोष्टी आपल्याला असं वाटतात की आयुष्यात संपलंच आता मुळी हे असं घडलं की असं मुळीच नाहीये. तर अपयश सहन करणं याचा अर्थ हा असतो की ते तत्कालिक आहे असा विचार करून आपण ती परिस्थिती योग्य प्रकारे हाताळायला पाहिजे. वी हॅव टू हँडल दॅट सिच्युएशन करेक्टली. हाताळायला पाहिजे योग्य प्रकारे, ही आवश्यकता असते. तर अशा रीतीने आपण ह्या सगळ्या जीवनाकडे आपण ज्या वेळेला पाहायला शिकू त्यावेळेला अशी व्यापक दृष्टी, अगदी मर्यादित, संकुचित, फक्त आपल्या पुरता आणि असं माझं मला एवढंच जर आपण विचार करत राहिलं तर त्या कर्मयोगाकडे आपण पोचू शकत नाही. तर त्यामुळे
हे सर्व आपल्यामध्ये आपल्याला बदल करायला पाहिजे, हे आपण लक्षात घ्यायचं. आणि त्यानंतर शेवटी मी असा उल्लेख करते या संदर्भामध्ये, अनेक गोष्टी आणखीन सांगता आल्या असत्या, पण शेवटचा असा एक उल्लेख करते की कर्मयोग आपल्याला करायचा आहे. नुसतं कर्म नाही आहे, हे कर्मयोग आहे. म्हणजे आपलं कर्म त्या ईश्वराशी युक्त व्हायचं आहे. ही ज्या वेळेला मनामध्ये आपली आस असते त्यावेळेला महत्त्वाचा भाग म्हणजे आपण जे कर्म करतो आहोत ती योग साधना आहे ह्याची जाणीव मनामध्ये असायला. बरोबर आहे ना? कारण हा साधनेचा मार्ग आहे. तर त्यामुळे ही योग साधना आहे, आपलं कर्म ही योग साधना आहे, हे मनामध्ये कायम असायला पाहिजे. की आपण सर्वसाधारणपणे काहीतरी पाट्या टाकणं म्हणतो ना, तसलं काम आपण करत नाहीये. आपण जे कर्म करतोय कितीही साधं असू दे, गृहिणीला किती प्रकारची साधी साधी बारीक सारीक घरातली कर्म करावी लागतात, त्या प्रत्येकामध्ये आपण योग साधना करतो आहोत. हा योग आहे. त्या प्रत्येक कार्यातून आपण त्या शक्तीशी, त्या ईश्वराशी आपण जोडले जाणार आहोत. हा जर भाव मनामध्ये ठेवला. आणि त्याचबरोबर आणखीन एक म्हणजे की ती जी माता आहे ती किंवा तो जो ईश्वर आहे, ती दिव्य माता किंवा तो दिव्य ईश्वर जो आहे तो आपल्याला सर्वत्र पाहतोय, हा भाव मनामध्ये ठेवावा माणसाने. काही असू दे, आपण जे काय करतोय, आपण काय करतो की घर आवरण्यासाठी इथला कचरा तिकडे सरकवतो, ती माता ते बघते, तो ईश्वर सर्व साक्षी आहे. ही वृत्ती जर मनामध्ये ठेवली तर आपल्या कर्माला फार सुंदर स्वरूप येतं. आणि त्यामुळे अशा प्रकारे आपल्या कर्मामध्ये बदल करत करत आपलं कर्म हे ईश्वर भक्तीचं साधन आहे. ही योग साधना म्हणजे तसं की हे भक्तीचं साधन आहे. भक्तीसाठी तुम्ही काही अगदी देवळात जाऊन किंवा त्या आपल्या घरातल्या देवाऱ्याच्या समोर दिवसभर हात जोडून बसलं पाहिजे म्हणजे तुमची भक्ती कळते असं मुळीच नाही. तुमची भक्ती तुमच्या कर्मातून दिसते. कर्म हे तुम्ही ईश्वराला समर्पण करताय, त्या समर्पणामध्ये भक्तिभावच असतो, त्याशिवाय समर्पण कधी होणारच नाही. ते आपण ईश्वराला देतोय म्हणजे ती ईश्वराची भक्ती आपण करतोय, ईश्वराचं ध्यानही आपण साधतोय. म्हणजे हे जे पुढचेही 2 मार्ग आहेत ना, तेही लक्षात घ्या की ते कर्माशी किती निगडीत आहे. की ईश्वराचं ध्यानही आपण साधतोय, कारण मनामध्ये जर ईश्वराचं स्मरण असेल तर आणखीन ध्यान काय करायला पाहिजे. आणि म्हणून ह्या पूर्णयोगाच्या संदर्भामध्ये आणि पांडिचेरीच्या सगळ्या साधकांमध्ये हा विचार निश्चित आहे की जर समजा तुम्ही तुमच्या कामामध्ये इतके व्यग्र असाल आणि त्यामुळे तुम्हाला एका ठराविक ठिकाणी बसून ध्यानस्थ होणं हे जर समजा अशक्य असेल तर ध्यानच केलं पाहिजे असं नाही, किंवा भक्तीसाठी असेच हात जोडले पाहिजे, हेच मंत्र म्हटले पाहिजे असं काहीही गरज नाही. तुम्ही तुमच्या कर्मामध्ये ती एकाग्रता आणा की जी एकाग्रता ध्यानामध्ये असते, जी एकाग्रता भक्तीमध्ये असते, तीच एकाग्रता तुम्ही कर्मामध्ये आणली तर तुमचं कर्म म्हणजेच भक्ती आणि म्हणजेच ध्यान. म्हणजे ध्यान, कर्म आणि भक्ती ह्याचा समन्वय आपल्याला कर्मयोगामध्येच करता येतो. ते केवढा महत्त्वाचा विचार आहे. लक्षात घ्या की खूप वेळेला माणसांना असं वाटतं की छे मी मेडिटेशन केलं नाही म्हणजे आपल्या हातून काहीतरी फार मोठं चुकलं. असं नाही. मेडिटेशन समजा नाही जमत आहे तुमच्या सगळ्या परिस्थितीमध्ये, जसं मी अरविंदांचं चरित्र सांगितलं की ते प्राणायाम करत होते, इतके तासन तास ते प्राणायाम करत होते, पण राजकीय कार्य इतकं चाललेलं होतं की त्यांना ते प्राणायाम इतके तास करणं शक्य नव्हतं. त्यांनी प्राणायाम थांबवला. आठवतं ना मी सांगितलेलं, प्राणायाम त्यांनी थांबवला. तर अशा प्रकारे आपल्याला
फक्त जे आहे, जे आपण करतोय या मार्गाने ईश्वराप्रत पोचायचं आहे, तोही भावना मनामध्ये ठेवली तर तो कर्ममार्ग असू दे, तो ध्यान मार्ग असू दे, नाही तर भक्ती मार्ग असू दे, सगळं शेवटी तुम्हाला तिथेच घेऊन जायचं आहे. आणि या तिन्हीचा समन्वय कर्मयोगामध्ये होऊ शकतो. आता ह्या कर्मयोगाचं विवेचन मी आता इथे थांबवते आणि त्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे जाते, आणि तो म्हणजे ध्यानाद्वारे योग साधना, ध्यानमान. ह्या ठिकाणी मी एरवी आपण ध्यान म्हणजे फक्त मेडिटेशन असं आपण म्हणतो, पण मी म्हटलेलं नाही हे लक्षात घ्या. मी ध्यान हाच शब्द वापरला, ह्याचं कारण आता तुम्हाला पुढे स्पष्ट होईल की ही जी आपली भारतीय संकल्पना आहे, ध्यान ही जी संकल्पना आहे, आपल्या ह्याच्यामध्ये मेडिटेशन हा शब्द हा इंग्लिश शब्द आहे. आपली जी संकल्पना आहे, आपली जी परंपरा आहे, त्याला ध्यान असंच म्हणतात. आणि ध्यान हे जी काही संकल्पना आहे ती इंग्लिशमध्ये सांगण्यासाठी 2 शब्द वापरावे लागतात. 2 शब्द वापरावे लागतात. ध्यान ही संकल्पना इंग्लिशमध्ये जर सांगायची असेल की ध्यान म्हणजे काय, तर त्याच्यासाठी 2 शब्द वापरले जातात. आणि ते 2 शब्द म्हणजे एक म्हणजे इंग्लिश शब्द तुम्ही जर काही लिहित असाल तर तुम्ही जरूर हे दोन्ही शब्द लिहा, कारण त्याचा तो अर्थ आपल्याला त्याच्यातूनच ध्यान म्हणजे काय आपल्याला स्पष्ट होतं. तर ते जे 2 शब्द आहेत त्यातला एक शब्द म्हणजे मेडिटेशन. एक शब्द म्हणजे मेडिटेशन. आणि म्हणून मी सुरुवातीला मेडिटेशन असा शब्द वापरला नाही, की ध्यान म्हणजे मेडिटेशन असं मी म्हटलं नाही. ध्यान म्हणजे काय हे इंग्लिशमध्ये सांगण्यासाठी 2 संकल्पना आहेत. एक म्हणजे मेडिटेशन आणि दुसरं म्हणजे कॉन्टेम्प्लेशन, CONTEMP प्लेशन, PLATION, कॉन्टेम्प्लेशन, कॉन्टेम्प्लेशन असा शब्द आहे. हे 2 शब्द आहेत, त्याचा अर्थ सांगते. मेडिटेशन आणि कॉन्टेम्प्लेशन ह्या दोन्हीचा एक अर्थ मी सांगते. मेडिटेशन असं ज्याला म्हणतात, म्हणजे ध्यानामध्ये ज्याला आपण ध्यान म्हणतो त्याच्यामध्ये हे खरं म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी त्या अंतर्भूत आहेत. हे लक्षात घ्या की ध्यान म्हणजे काय, तर ध्यान म्हणजे मेडिटेशन प्लस कॉन्टेम्प्लेशन. आणि ते ह्याचा अर्थ काय, तर मेडिटेशन ह्याचा खरा अर्थ जो आहे तो असा आहे की कोणत्याही एका गोष्टीवरती किंवा एका विचारावरती एकाग्रपणे लक्ष केंद्रित करणं. आपलं जाणीव, आपलं कॉन्शियसनेस, आपलं मन त्याच्यावर केंद्रित करणं. कोणत्याही एका गोष्टीवर, आता गोष्ट असं मी का म्हणते ते मी सांगते तुम्हाला. तर कोणत्याही एका गोष्टीवर, कोणत्याही एका विचारावर पूर्णतः एकाग्र होणं म्हणजे मेडिटेशन. आता कोणत्याही एका गोष्टीवर असं जे मी म्हटलं ते स्पष्ट करण्यासाठी मी असं म्हणेन की उदाहरणार्थ एखादं दैवत, की कृष्ण, हे समजा माझ्या मनामध्ये दैवत फार रुजलेलं आहे, तर मी कृष्ण 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 असं जे काही म्हणते, म्हणजे त्या कृष्णावरती माझं लक्ष केंद्रित झालं. बरोबर. किंवा एखादी मूर्ती, कोणाला असं वाटतं की ह्या मूर्ती मला ध्यान करताना त्या मूर्तीकडे मी जर लक्ष दिलं तर माझी एकाग्रता होते, अशी जी कल्पना असते. तर असं काहीही असू दे. नाहीतर एखादा विचार, आता विचार म्हणजे काय ते हे पुढे पुढे आणखीन अरविंदांनी जसं स्पष्ट केलं मी करते पुढे, पण आता एवढंच सांगते की कोणत्याही एका गोष्टीवरती किंवा विचारावरती एकाग्र चित्त करणं म्हणजे मेडिटेशन. आणि ज्याला कॉन्टेम्प्लेशन असं म्हणतात त्याचा अर्थ असा आहे की
ती ज्याच्यावरती आपण ते लक्ष, आपलं सगळी जाणीव आपण जी केंद्रित करतो आहोत, ते मग तो कृष्ण असू दे, तो शिव असू दे, ते श्री अरविंद असू दे, श्री मा असू दे, किंवा काही असू दे, एखादी मूर्ती असू दे, जे काही असेल ते, किंवा तो जो विचार असेल, ते काही जे काय आहे त्याचं अविरत चिंतन मनामध्ये असणं. अविरत म्हणजे निरंतर, निरंतर, कधी ते थांबलं नाही पाहिजे. अविरत, अविरत, ते मराठी हे आहे पहा, अविरत चिंतन मनात हरीचे, बरोबर आहे ना. तर त्याच्यामध्ये तो जो शब्द आहे तो कॉन्टेम्प्लेशन. अविरत चिंतन, निरंतर चिंतन, त्या गोष्टीचं, त्या विचाराचं निरंतर चिंतन आपल्या मनामध्ये होत राहिलं पाहिजे, त्याला म्हणतात कॉन्टेम्प्लेशन. तर अशा प्रकारे मेडिटेशन आणि कॉन्टेम्प्लेशन ह्या दोन संकल्पना, ध्यान जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला त्या ध्यान या संकल्पनेमध्ये ह्या दोन संकल्पना अंतर्भूत आहेत. आणि म्हणजे आपण पूर्णयोगाच्या संदर्भामध्ये बोलतोय, म्हणून मी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगते की पूर्ण योगामध्ये ध्यान याचा हाच अर्थ आहे. की पूर्ण योगामध्ये म्हणजे मी आता हे असं वाक्य म्हणते आणि त्याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं ते मी पुढे सांगणार आहे. म्हणून मी सांगते की पूर्ण योगामध्ये हीच कल्पना आहे ध्यानाची, की ध्यान म्हणजे मेडिटेशन आणि कॉन्टेम्प्लेशन. ही ध्यानाची कल्पना पूर्ण योगामध्ये आहे. आता पुढे ते आणखी स्पष्ट होईल. आता हे जे आहे की कुठल्या तरी एखाद्या विचारावर, एखाद्या गोष्टीवर आपलं सगळं लक्ष केंद्रित करणं, त्याचं अविरत चिंतन करणं वगैरे, हा ध्यानाचा जो भाग आहे हा पूर्ण योगामध्ये अगदी स्पष्टपणे आहे. पण यापेक्षा थोडे काही वेगळे विचार किंवा काही थोड्या वेगळ्या कल्पना ह्या मेडिटेशनच्या किंवा ध्यानाच्या संदर्भामध्ये इतरांनी मांडलेल्या आहेत. इतर म्हणजे विवेकानंदांचा उल्लेख पहिलाच करतो की विवेकानंदांनी ध्यानाचा वेगळा मार्ग सांगितला. आत्ता मी जे सांगितलं त्याच्यामध्ये काय आहे की मेडिटेशन आणि कॉन्टेम्प्लेशन, परंतु ध्यानाचाच एक ध्यान कसं करावं, मेडिटेशन कसं करावं हे विवेकानंदांनी जे सांगितलंय ते अशा प्रकारे सांगितलेलं आहे. आणि तेही आपल्याला माहिती असलं पाहिजे, कारण ते सगळं आपण करू शकतो. म्हणजे असं नाही की विवेकानंदांनी सांगितलेलं आहे ते आपण विसरून जायचं असं नाही. आपण जसं आपल्याला जमेल तसं ध्यान करावं, म्हणून आपल्याला हे सगळं माहिती असलं पाहिजे. तर विवेकानंदांनी असं म्हटलेलं आहे की ध्यान जेव्हा आपण करतो त्यावेळेला काय आवश्यक असतं, तर आपण असा विचार करायचा किंवा आपण अशा धारणेमध्ये बसायचं की विचार जे असतात ते विचार हे बाहेरून येतात. विचार आपले नसतात. विचार हे आपले नसतात. विचार हे बाहेरचं काहीतरी असतं आणि ते विचार आपल्या मनामध्ये आणि येतातच. हा तुमचा सगळ्यांचा अनुभव असेल की एरवी ते विचार येणार नाही. मेडिटेशनला बसलं की नेमके आपल्या मनामध्ये नको त्या सगळ्या आठवणी, नको ते सगळे विचार येत असतात, बरोबर. तर कारण आपलं मन रिकामं असतं, आपण कुठल्या कामात गुंतलेलोच नसतो आणि त्यामुळे त्या रिकाम्या मनामध्ये अनेक विचार त्यावेळेला आतमध्ये घुसतात. हे जे विचार आहेत ते विवेकानंद असं म्हणतात की ते विचार येत आहेत, बाहेरून येत आहेत, पण त्या विचारांशी आपण इतकं अलिप्त असलं पाहिजे, विचारांपासून आपण इतकं अलिप्त असलं पाहिजे. की कसं अलिप्त असलं पाहिजे, तर ते असं म्हणतात की ते विचार म्हणजे जणू काही आपल्या मनाच्या वाटेवरून पुढे जाणारे वाटसरू आहेत.
असा उल्लेख त्यांनी केलाय. त्यांच्या राजयोग जो कोणी वाचला विवेकानंदांचा, एक्झॅक्टली हे शब्द तुम्हाला दिसतील की आपल्या मनाच्या वाटेवरून पुढे जाणारे, रस्त्यावरून जातात ना, आता कित्येक लोक रस्त्यावरून जातात, आपल्या मनाच्या वाटेवरून जाणारे जणू काही ते वाटसरू आहे, प्रवासी आहे, त्यांच्याशी आपला काही संबंध नाही. असतो का रस्त्यातल्या सगळ्या लोकांशी आपला काय संबंध असतो? तर तसा विचार करायचा की आपल्या मनाच्या वाटेवरून हे जाणारे वाटसरू आहेत, प्रवासी आहेत आणि त्यांच्याशी आपला काही संबंध नाही, म्हणजेच त्या विचारांशी आपला काही संबंध नाही. आणि अशा प्रकारे त्या विचारांपासून अलिप्त व्हायचं, असं विवेकानंद. त्या विचारांपासून अलिप्तच व्हायचं. आपण अलिप्त व्हायचं ह्याचा आणखीन स्पष्ट अर्थ म्हणजे आपण फक्त साक्षी आहोत, त्या विचारांचे फक्त साक्षी आहोत. येत आहेत विचार, जात आहेत. जसे माणसं जातात रस्त्यावरून तसे ते विचार येतात, पुढे जातात. आपण फक्त साक्षी आहोत. ते आपले विचार नाहीये, आपला त्या विचारांशी काही संबंध नाहीये. आपली मनाची धारणा करून घ्यायची, असं मनाला आपण शिकवण द्यायची की आपला त्या विचारांशी काही संबंध नाही आणि अशा प्रकारे केवळ आपण साक्षी आहोत. जसा तो परमेश्वर आपल्या सगळ्या जगात घडणाऱ्या घडामोडींची साक्षी म्हणून आहे, तर तसा आपण त्या विचारांचे साक्षी आहोत. अशी एक मनाला आपण अशी एक शिकवण द्यायची आणि अशा प्रकारे विचारांपासून अलिप्त व्हायचं, असं ते म्हणतात. आणि त्या प्रकारे जर आपण अलिप्त झालो तर आपल्याला ध्यान साधू शकतो, असं त्यांचं म्हणणं की आपण ध्यान करू शकतो. आपलं सगळं लक्ष हे त्या ईश्वरावर मग राहतं. बाकी सगळ्या विचारांपासून म्हणजे एक थोडीफार दुसऱ्या शब्दामध्ये म्हणायचं म्हणजे ही एक निर्वाणाची अवस्था असते. शांत आपण होत जातो. निर्वाण ज्याला म्हणतात की आपण सगळ्या त्या विचारांपासून, त्या सगळ्या भौतिक आजूबाजूच्या परिस्थितीपासून आपण जणू काही बाजूलाच गेलो, अलिप्त झालो. त्याला निर्वाणाची शांतता म्हणतात. निर्वाण म्हणजे अंतिम जे स्थिती आहे ती निर्वाणाची शांतता आहे. तर अशा प्रकारची ही एक ध्यानाची पद्धत विवेकानंदाने सांगितली आहे. ध्यानाची आणखी एक पद्धत अशी आहे की मी ह्या सगळ्या पद्धतींचा उल्लेख करते कारण यातल्या कुठल्याही प्रकारे तुम्ही ध्यान करू शकता. आपण कोणी माणसं म्हणजे पूर्णयोगामध्ये सांगितलेलं आहे त्या पलीकडे आपण ह्याही मार्गाने जाऊ शकतो. तर म्हणून आपल्याला हे मार्ग माहिती पाहिजे. तर ह्यापेक्षा आणखी एक दुसरा मार्ग म्हणजे जो तुम्हाला आठवत असेल की श्री अरविंदांना लेलेंनी सांगितलेला मार्ग होता आणि तो असा की पुन्हा त्याही ठिकाणी असंच म्हटलेलं आहे की विचार बाहेरून येतात ते तिथेच रोखायचे. आपल्या आत मनामध्ये त्यांना प्रवेशच द्यायचा नाही. विचारांना आपल्या मनामध्ये प्रवेश द्यायचा नाही. म्हणजे कारण पहा, आपण जितकं त्याच्यावर एक काही विचार आला की तो एक राहत नाही. त्या विचाराबरोबर विचाराची साखळी निर्माण होते. बरोबर आहे. अगदी हा आपला नेहमीचा अनुभव असतो की विचारांची एक साखळी निर्माण होते. म्हणजे कसं की असंच म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगते की हो मला ना ती असं म्हणाली, आता ती असं म्हणाली ह्याचा मला जो राग आला, मग त्यानंतर मी तिला असं बोलले, मग त्यानंतर असं घडलं आणि मग त्याच्या पुढे आणखीन जे घडलं नाही त्याचाही आपण विचार करतो. जे मी असं म्हणायला पाहिजे होतं आणि तिला गप्प करायला पाहिजे होतं. ही जे असतं ना ही विचाराची साखळी असते. तर विचार हा कधी एक नसतो, ती विचाराची साखळी होत जाते. एका मागोमाग एक विचार येत राहतात. तर हे जे आहे तर ते त्या विचारांना आपल्या मनामध्ये स्थान द्यायचंच नाही, त्यांना बाहेरच रोखायचं. आपल्याला कळतंय की विचार येत आहेत तर एकदम असं स्वतःच्या मनाला जागं करायचं की नाही हा विचार थांबवायचा आहे, आपण त्याच्या पुढे आणखी विचार करायचा नाही. अशा प्रकारे तो विचार तिथेच थांबवायचा
आणि अशा रीतीने आपलं मन रिक्त करायचं, रिक्त आणि मुक्त, त्या विचारांपासून रिक्त आणि मुक्त, वेकंड माइंड असं करायचं. अशी काहींची पद्धत असते. तर असं ते मन आपलं रिक्त करायचं, मुक्त करायचं ह्या सगळ्या विचारांपासून. आणि असं केलं, आपलं मन रिकामं झालं, जसं एखादं भांड रिकामं झालं तरच आपण त्याच्यात काही ओतू शकतो. जर ते भरलेलं असेल तर आपण त्याच्यामध्ये काही ओतू शकणार नाही. आणि आपली जी जाणीव असते ना, सगळ्या प्रकारची जी जाणीव आहे, मनाची, प्राणाची आणि शरीराच्या, हे ज्या सगळ्या जाणीवा आहेत, हे कॉन्शियसनेस हे एक भांडच असतं. आणि ते इतक्या नको त्या गोष्टींनी ते भरलेलं असतं. त्यातली एक एक गोष्ट आपण टाकायची असते आणि ते रिक्त करायचं असतं. असं आपलं कॉन्शियसनेस, असं आपली जाणीवेचं भांड आहे. तसंच हे मनाचं भांड आहे. तर ते भांड आधी आपण रिकामं करायचं, मुक्त करायचं त्या विचारांपासून. आणि मग त्या रिक्त मनामध्ये ईश्वरी ज्ञान किंवा ईश्वर काय आहे, ईश्वराविषयीचेच विचार फक्त त्या आपल्या मनामध्ये यायला, म्हणजे फक्त ईश्वराचं ध्यान हे तेव्हाच होऊ शकतं ज्या वेळेला असं आपण रिक्त आणि मुक्त करतो आपल्या मनाला या सर्वापासून. तर त्यावेळेला हे आपण साधू शकतो की ईश्वराचं मग फक्त ज्ञान आपल्याला मिळतं आणि तेच तिथे स्थिर होतं. मग इतर विचारांना, कारण आपण थोपवलंच आहे आता विचारांना, तर त्यामुळे अशी साधना करतात. तर असे हे ध्यान साधनेचे वेगवेगळे प्रकार आहेत. यापैकी श्री अरविंद स्वतःच असं म्हणतात की यापैकी आपल्याला जो जमेल तो मार्ग स्वीकारा. त्यांनी असं म्हटलंय की असंच ध्यान करा वगैरे असं काही नाही. यापैकी तुम्हाला जो जमेल तो मार्ग तुम्ही स्वीकारा. त्याच्यामध्ये असं काही हे नाही आहे. अर्थात पूर्ण योगामध्ये ध्यानाची कल्पना काय आहे मगाशी मी सांगितलं, पुन्हा एकदा ते सगळं व्यवस्थित स्पष्ट करणार आहे. पण जे जमेल त्या मार्गाने आपण ध्यान करू शकतो आणि तसं करा. ध्यान करायला हरकत नाही आहे कुठल्याही मार्गाने. फक्त त्यामध्ये एकच महत्त्वाची गोष्ट आहे की ध्यान करताना आपल्याला मनामध्ये पूर्णतः ही जाणीव असली पाहिजे की आपल्याला फक्त त्या ईश्वराप्रत पोचायचं आहे आणि ती ईश्वरी शक्ती आपल्यामध्ये आणायची. ही पूर्ण योगाची कल्पना की ती ईश्वरी शक्ती आपल्यामध्ये अवरोहित झाली पाहिजे. ही मात्र मनातली जी एक जिद्द आहे, ही एक मनातली अत्यंत मोठी आकांक्षा आहे, अभिप्सा आहे, ती कधीही सोडायची नाही. आणि त्याचबरोबर आपलं इच्छा बळ जे असतं, इच्छेचं बळ, बरोबर, विल पॉवर ज्याला म्हणतात, की विल पॉवर कधी कमी व्हायला द्यायची. की ध्यान ते जमणं कठीण असतं आणि त्यामुळे छे हे मला जमत नाही म्हणून सोडून दिलं असं कधी करायचं नाही. तर आपलं इच्छाबळ कधी कमी व्हायला द्यायचं नाही. आणि ती ईश्वरी शक्ती आपल्यामध्ये कार्यरतच होण्याआधी मनाची खात्री आपल्या असली पाहिजे आणि त्यानुसार मग आपण ध्यान करावं, कुठल्याही मार्गाने जावं, म्हणजे कुठलंही जे आपल्याला जमेल ते करावं. फक्त ह्यातल्या कुठल्याही मार्गाने गेलं तर हरकत नाही, परंतु ते जर कठीण आहे, ते सगळे मार्ग कठीण आहेत. पहा, रिक्त होणं कठीण आहे, ते विचारांचे फक्त आपण साक्षी होणं वगैरे सगळं शब्दामध्ये कळू शकतं, प्रत्यक्षामध्ये ते आणणं फार मोठं कठीण आहे. हे सगळंच कठीण आहे. कॉन्टेम्प्लेशन कठीण आहे. दुसरा कशाचाच विचार करायचा नाही, निरंतरपणे फक्त त्याच गोष्टीचा विचार करायचा. हे सगळ्या गोष्टी कठीण आहेत, यामध्ये प्रश्नच नाही. फक्त ह्या श्रद्धेने आणि अभिप्सेने जर आपण आपला मार्गक्रमण करत राहिलो आणि
जर आपल्याला कुठल्याही मार्गाने का होईना ध्यान साधलं, यापैकी कुठलाही मार्ग असू दे, पण आपल्याला जर ध्यान साधलं तर त्याच्या इतकं फलदायी काही नाही, असं श्री अरविंदांनी म्हटलंय. अत्यंत आपली फार उच्च, म्हणजे ज्याला आरोहण आपल्याला करायचंय ते आरोहण आपलं अशा प्रकारे होऊ शकतं. त्याच्यासाठी ही साधना आहे, ध्यान साधना ही त्यासाठी आहे. आता त्यानंतर जे त्यांनी म्हटलेलं आहे की पूर्ण योगामध्ये जे मी तुम्हाला सांगितलं की मेडिटेशन आणि कॉन्टेम्प्लेशन अशा प्रकारे त्याला जास्ती महत्त्व आहे. म्हणजे कुठल्या तरी एखाद्या गोष्टीवर लक्ष द्यायचं आणि एखाद्या विचारावरती आपलं लक्ष केंद्रित करायचं अविरत, तेच आपल्या मनामध्ये फक्त असलं पाहिजे. या गोष्टीला जे महत्त्व आहे त्या बाबतीमध्ये श्री अरविंद आणखीन काही स्पष्टीकरण करतात की कशावर असावं, कशावर आपलं लक्ष केंद्रित करावं. या बाबतीमध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे की ते असं म्हणतात की तसं जर समजा आपल्या मनामध्ये कृष्ण आपल्याला हीच आपली दैवत आहे असं आपण मानून त्याच्याशीच आपण फक्त निगडीत राहिलो आणि त्याचंच ध्यान आपण करत राहिलो, काहीच हरकत नाही. त्या मार्गाने गेलं तरी हरकत नाही. पण तरीसुद्धा ते असं म्हणतात की कशाचं ध्यान करावं, ह्या प्रश्नाचं त्यांच्या दृष्टीने उत्तर असं आहे, म्हणजे त्यांनी दिलेलं उत्तर असं आहे की ध्यान जे करायचं ते ब्रह्माचं करायचं, ब्रह्माचं करायचं. ती जी आद्य शक्ती आहे ब्रह्म, ही जी आद्य शक्ती आहे, ज्यांना ज्ञानेश्वरीतल्या पहिल्या 1-2 ओव्या माहिती असतील, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं म्हटलेलं आहे. म्हणजे माझा आत्मा म्हणजे तोच आहे, ते आद्य रूप आहे. आणि त्याचप्रमाणे वेदांनी ज्याचा उल्लेख केलेला आहे तेही ते आद्य रूप आहे. तर असं ते जे आद्य रूप आहे, ते जे आद्य रूप म्हणजेच ते जे ब्रह्म, त्या ब्रह्माचं ध्यान करायचं असं. कशावर आपलं मन एकाग्र करावं, तर ब्रह्मावर करावं असं श्री अरविंदांनी सांगितलं. मग ते तुम्ही निर्गुण ब्रह्म म्हणा, सगुण ब्रह्म म्हटलं की आपोआपच काहीतरी एक सगुण मूर्ती डोळ्यासमोर येते. पण ती आली तरी हरकत नाही, पण त्या मूर्तीकडे लक्ष न देता त्या मूर्तीमध्ये ते ब्रह्म जे अधिष्ठित आहे त्या ब्रह्मावरती आपलं लक्ष असतं. म्हणजे मूर्तीचं ध्यान करणं ह्याचा अर्थ ती मूर्ती कशी आहे. जरी तुकारामांनी म्हटलं असेल सुंदर ते ध्यान, असं जे काही त्यांनी विठ्ठलाचं काय सुंदर वर्णन केलेलं आहे, तर ते सगळं जरी असलं तरी त्यांच्या मनामध्ये ते जे सुंदर ते ध्यान म्हणतात ना, त्या सुंदरचा अर्थच असा आहे की त्या ब्रह्माचं वर्णन ते करतायत, त्याला ते सुंदर म्हणतात. सौंदर्य सगळं जे आहे ते त्या ब्रह्मामध्ये आहे, ही कल्पना आहे. तर त्यामुळे त्या ब्रह्माचं ध्यान करावं असं त्यांनी म्हटलंय. कशाचं ध्यान करावं, कशावर लक्ष केंद्रित करावं, ह्याचं त्यांच्या दृष्टीने हे उत्तर आहे. आणि त्यानंतर दुसरं जे आहे की एका विशिष्ट विचारावरती किंवा त्या विशिष्ट विचाराचं अविरत चिंतन मनामध्ये पाहिजे असं जे त्यांनी म्हटलंय कॉन्टेम्प्लेशन. ते कोणते विचार तेही ते फार सुंदर सांगतात. आणि ते विचार असे त्यांनी सांगितलं की ईश्वर सर्वात आहे आणि सर्व काही ईश्वरच आहे. दोन्ही प्रकारे त्यांनी सांगितलं. सर्वामध्ये ईश्वर आहे आणि सर्व काही ईश्वर आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये त्यांनी जे म्हटलेलं आहे ते असं की ऑल इज गॉड, एव्हरीथिंग इज गॉड. कण आणि कण या विश्वातला, म्हणजे कारण तो ईश्वर प्रकट झालाय प्रत्येक कणाकणामध्ये. त्यामुळे ऑल इज गॉड अँड गॉड इज इन एव्हरीथिंग.
असं ते म्हणतात. गॉड इज इन एव्हरीथिंग. मग ते बुद्ध मात्र कुठलंही असू दे, तो कोणी माणूस असू दे, ते कुठली वनस्पती असू दे. लक्षात घ्या, आपण वनस्पती ह्या आपल्या देवतेला सजवण्यासाठी कित्येक स्त्रिया अर्थात चांगल्या आपल्याच बागेतली चांगली फुलं घेऊन आपण आपल्या देवतेला सजवलं, काही हरकत नाही. परंतु आपल्याकडे पाहिलं तर आपल्याला दिसतं. लक्षात घ्या, पहाटे जे कोणी चालायला जातात त्यांना हे दृश्य अगदी नेहमीचं आहे की बायका किंवा पुरुष सुद्धा एक पिशव्या घेऊनच जातात आणि इथून तिथून झाडं ओढून फांद्या ओरबडून फुलं काढून ती पिशवीमध्ये भरतात. रमण महर्षींनी एकदा ते पहाटे फिरायला जात असत आणि रमण महर्षींच्या आयुष्यातली ही घटना आहे की ते पहाटे फिरायला जाताना ते नेहमी एका स्त्रीला पाहिजे की असं सगळीकडून ओरबडून ती आपली फुलं काढते. एकदा शेवटी त्यांनी तिला थांबवलं आणि तिला विचारलं की का तू अशी ही सगळी फुलं काढते. त्यावेळेला ती म्हणाली, काय करू, मी गरीब आहे, माझ्याकडे काही झाडं नाहीत, माझ्याकडे अशी फुलं नाहीत, माझ्या देवाला मी कुठली फुलं वाहणार, म्हणून मी अशी. तर त्यावेळेला रमण महर्षी तिला म्हणाले की तुला असं देवाने सांगितलं का की लोकांची अशी ह्या लोकांची म्हणण्यापेक्षा त्या वनस्पतींना अशी ओरबडून तू फुलं काढ आणि तू मला वाहा, असं तुला कधी देवाने सांगितलंय का? असं कधी तुला ईश्वराच्या कडून असा काही हे आलाय का? अगं तू ती जी फुलं तोडते, जे ज्या प्रकारे ओरबडतेस, ते ती वनस्पती आहे, ते एक सजीव आहे. त्या सजीवाला तू दुखवतेस आणि तुझ्या देवाला तू सजवतेस. ही कुठली आराधना आहे? लक्षात घ्या, केवढा मोठा विचार आहे की प्रत्येक कणामध्ये ईश्वर आहे. हे ज्या वेळेला आपण मान्य करतो ना, त्यावेळेला आपण असे वागत नाही, आपण असं वागू नये असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण हाच विचार करायचा की प्रत्येक भूतमात्रामध्ये, प्रत्येक दगडामध्ये सुद्धा तो ईश्वर आहे. तर अशा प्रकारे ही ईश्वराची ऑल इज गॉड अँड गॉड इज इन एव्हरीथिंग. हे जे त्यांचे 2 वाक्य आहेत, इतकी सुंदर वाक्य आहेत, आपल्याला आपण ती लक्षात ठेवण्यासारखी अशी ती वाक्य आहेत. आणि ते जे आहे तर त्यामुळे ते असं म्हणतात की या हे जे विचार आहेत की ऑल इज गॉड अँड गॉड इज इन एव्हरीथिंग, हे जे विचार आहेत, या विचारांचं अविरत चिंतन करायचं. चिंतन कशाचं करायचं? आपल्या मनामध्ये चिंतन सगळं ऐहिक असतं, बरोबर आहे. आता मला हे मिळेल का, मग ते असं होईल का, मग सगळ्या गोष्टींमध्ये आपण फक्त ऐहिक जीवनामध्ये गुंतलेलं असतो. ते असं म्हणतात विचारावरती ज्या विचारांचं चिंतन करायचं ते विचार असे असले पाहिजे की सगळ्या कणाकणामध्ये तो ईश्वर आहे आणि ईश्वरच सगळं काही आहे, हा विचार आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. आपण ध्यानाविषयी जे काही पाहतो त्या संदर्भामध्ये आता पुढच्या म्हणजे ध्यानाच्या संदर्भामध्ये आणि काय काय आवश्यक आहे, कसं ध्यान साधलं पाहिजे वगैरे या संदर्भात जे काही श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे त्यातले महत्त्वाचे मुद्दे आपण पाहतो. आणि त्यातला पुढचा जो भाग आता मी सांगते तो म्हणजे असा की ध्यान करत असताना किंवा ध्यान साधण्यासाठी आपली बाह्य आणि अंतर्गत परिस्थिती कशी असली पाहिजे. बाहेरची परिस्थिती, जिथे आपण ध्यान करतो आहोत तिथे कशी परिस्थिती असली पाहिजे आणि अंतर्गत परिस्थिती कशी असली पाहिजे याविषयी पहिल्यांदा मी काही उल्लेख करते. त्याच्यातलं पहिलं म्हणजे बाह्य परिस्थिती. बाह्य परिस्थिती म्हणजे जिथे आपण ध्यानाला बसणार आहोत किंवा ध्यान करणार आहोत तिथे कशी परिस्थिती असली पाहिजे. तर सर्वसाधारणपणे म्हणजे हे एक सर्वसाधारण काय अपेक्षा त्या संदर्भामध्ये असतात आणि असणं साहजिक असतं. तर ते म्हणजे असं की बाह्यतः शांतता, जिथे आपण ध्यान करतोय तिथे शक्यतो शांतता असली पाहिजे.
कारण तिथे खूप गडबड असेल. कारण ध्यानामध्ये आपल्याला एकाग्र व्हायचं आहे ना, कशावर तरी आपण एकाग्र होणार आहोत, काही गोष्टीवर, काही विचारावर. आपण त्याचं चिंतन जर आपल्याला करायचं असेल तर बाहेरचे जर आवाज खूप आले तर आपल्याला ते शक्य नाही. तर त्यामुळे साहजिक पहिली गरज म्हणजे शांतता तिथे असायला पाहिजे. आणि म्हणूनच पहा, इथे सुद्धा जे काय संध्याकाळी मेडिटेशन होतं तिथे एक शब्द सुद्धा कोणाचा ऐकायला येणार नाही किंवा कुठल्याही गोष्टीची हालचाल किंवा काहीही होत नाही. याचं कारण असं की जे कोण ध्यान करतात त्यांना पूर्णतः एकाग्रता साधता आली पाहिजे. तर असं हे जे आहे तर ते बाह्य म्हणजे बाहेर पूर्ण शांतता पाहिजे आणि आपलं शरीर स्थिर ठेवता आलं. तर शरीराची सारखी हालचाल करणं हे सुद्धा ध्यानाच्या वेळेला अयोग्य मानलं जातं. शरीर हे स्थिर असावं. आणि म्हणूनच साधारणपणे ह्याच्यामध्ये राजयोगामध्ये सुद्धा जे सांगितलेलं आहे की आसनस्थ होऊन एका विशिष्ट प्रकारे आसनामध्ये बसून तुम्ही पुढे सर्व हे करायचं आहे. प्राणायाम म्हणा किंवा काय जे असेल ते, तर त्याच्यासाठी आसनस्थ होणं म्हणजेच आपल्या शरीराची हालचाल. कारण मग शरीराची हालचाल याचा अर्थ आपलं लक्ष तिथे जातं. तर त्यामुळे शक्यतो शरीर स्थिर ठेवणं हे आवश्यक आहे. ही अर्थात हे जे मी सांगितलं आता की बाह्यतः शांतता असली पाहिजे आणि शरीराची हालचाल होता कामा नये, स्थिर असलं पाहिजे. ही जी परिस्थिती आहे ती मुख्यतः ध्यानाची म्हणजे ध्यान साधना करण्याचा जो सुरुवातीचा काळ असतो त्या काळामध्ये अत्यंत आवश्यक आहे. हेही लक्षात घ्यायचं की अगदी आपण आता ध्यान करण्याला नुकतीच सुरुवात केली. आता याचा अर्थ त्या दिवशी असं नव्हे, पण नुकती काही दिवसांपासून आपण आता ध्यान साधना करायला लागलो. आपल्याला करायचंय, एकाग्र व्हायचंय. तर अशा वेळेला पहिला काही काळ तरी ही परिस्थिती आवश्यक आहे. श्री अरविंद म्हणतात की काही काळ तरी असा गेला पाहिजे की बाह्य शांतता, आपल्या शरीराचं स्थिरता ही आवश्यक असते. परंतु त्यानंतर ज्या वेळेला ध्यान साधना अंगवळणी पडते, मुद्दाम मी हा आपला मराठी शब्द वापरते की अंगवळणी पडते, म्हणजे इतकी आपल्याला सवय झालेली असते ध्यानाची की आपण अगदी सहज स्थिती म्हणा त्याला, अगदी सहज स्थिती की ध्यान करणं म्हणजे काहीतरी मोठं वेगळं काही आपण करतोय असं नाही वाटत. सहजपणे ते साध्य होतं. इतकी ज्या वेळेला ध्यानाची सवय होते म्हणजे ते ध्यान साधना जेव्हा अंगवळणी पडते त्या वेळेला मात्र बसूनच ध्यान केलं पाहिजे अशी सुद्धा गरज नाही. श्री अरविंद म्हणतात की बसलंच पाहिजे अशी गरज नाही. तुम्ही आडवं पडून ध्यान करू शकता. तुम्ही रस्त्याने एकटे चालले आहात, चालत असताना तुम्ही ध्यान करू शकता. म्हणजे पहा, शरीर तर हलतंय, शरीर रस्त्याकडेही आपण लक्ष देत असतो, पण त्याही काळामध्ये ध्यान साधता येतं. म्हणून मी तो अंगवळणी शब्द वापरला की इतकं ते आपल्या अंगवळणी पडलेलं असतं की आपल्याला फार काही वेगळं करावं लागत नाही. आणि अशा वेळेला बसून नाही, तुम्ही झोपून आडवं पडून ध्यान करू शकता. तुम्ही चालत असताना, एकटे चालत असताना, इतरांबरोबर चालत असताना, सगळा समूह चाललाय त्याच्यात तुम्ही चालले आहात, किंवा आजूबाजूला पूर्ण अशांतता असली तरी सुद्धा तुम्ही ध्यान करू शकता. इतकं ते ध्यान साधना इतकी ती अंगवळणी पडलेली असते की त्यासाठी हे असंच असलं पाहिजे, तसंच असलं पाहिजे अशी काही गरज उरत नाही. तुम्ही कशाही प्रकारे करू शकता. आणि खरे जे साधक असतात की ज्यांना ध्यानाची
अगदी सवय झालेली असते की ते साधक हे आपली सर्व नित्य कर्म करत असताना अगदी त्यांचं जे काही कुठल्याही प्रकारचं जे काही आता इथे निरनिराळे शॉप्स आहेत, तुम्ही त्या ठिकाणी काम करता किंवा तुम्ही किचनमध्ये काम करतात, काहीही तुम्ही जे काय करत असता त्यावेळेला सुद्धा तुम्ही ध्यान करू शकता. म्हणजे ध्यान म्हणजे काय हे जर आपल्या एकदा लक्षात आलं की आपले विचार त्या ह्याच्यावर केंद्रित असणं आणि त्याचबरोबर आपले म्हणजे सगळं लक्ष तिथे केंद्रित असणं आणि त्याचबरोबर विचारामध्ये ही की ऑल इज गॉड अँड गॉड इज इन एव्हरीथिंग हे जर आपल्या मनामध्ये अगदी स्थिर असलं, आपण सर्व परिस्थितीमध्ये ध्यान साधू शकतो. म्हणजे सुरुवातीचा काळ वेगळा असतो, पण एकदा का आपल्याला सवय झाली, सवयीचं झालं ध्यान करणं, की मग ह्या कुठल्याही अशा कुठल्याही मर्यादा आपल्याला लागू होत नाही. आता त्यानंतर ही झाली बाह्य परिस्थिती. अंतर्गत परिस्थिती कशी असली पाहिजे, आत आपल्या कसं असलं पाहिजे. तर आतमध्ये म्हणजे अंतर्गत परिस्थितीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिलं म्हणजे अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ध्यान साधना साधलीच पाहिजे अशी ज्वलंत इच्छा मनामध्ये पाहिजे. ज्वलंत इच्छा मनामध्ये पाहिजे की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये ध्यान हे साधता आलंच पाहिजे. कारण खूप माणसं असं म्हणतात की आम्हाला जमतच नाही, आम्हाला ध्यान करता येत नाही, आमचं लक्ष तिथे लागत नाही. अशा सगळ्यांना पहिलं श्री अरविंदांचं उत्तर असं आहे की तुमच्या मनामध्ये ज्वलंत इच्छा आहे का की आपल्याला ध्यान साधलं पाहिजे. एखादी कुठलीही गोष्ट पहा, आपल्याला हे मिळालंच पाहिजे म्हणून जेव्हा आपण प्रयत्न करतो त्यावेळेला आपल्याकडून सर्व प्रकारे त्यासाठी प्रयत्न होतात. तसंच ध्यानाचं आहे की मनामध्ये जर ज्वलंत इच्छा असेल की काहीही घडू दे, माझं ध्यान की मला साधता आलंच पाहिजे, अशी जर ज्वलंत इच्छा आपण ठेवली तर ध्यान खूप लवकर ध्यान साधना आपण साधू शकतो. म्हणजे जी सगळी निराशेची परिस्थिती असते, आपल्याला वाटतं की हे फार कठीण आहे वगैरे, हे सगळी परिस्थिती या अशा ज्वलंत इच्छेमुळे आपोआप नाहीशी होते. म्हणजे ही अभिप्साच आहे की आपल्याला हे साधायचं आहे, हे मनामध्ये अगदी पूर्ण असं ते धारणा झाली पाहिजे की त्या पलीकडे काही नाही. आणि त्यामुळे मग किती अडचणी आल्या तरी सुद्धा माणसामध्ये म्हणजे ध्यान साधण्यामध्ये काही फारसा असा अडचण येत नाही. त्यानंतर आणखीन एक जे त्यांनी सांगितलेलं आहे की ध्यानामध्ये किंवा ध्यान साधताना आतमध्ये आपली परिस्थिती कशी असली पाहिजे, तर त्या बाबतीमध्ये आणखीन जे त्यांनी आवश्यकता सांगितली ती म्हणजे ते त्यांचे शब्द सांगते आधी की प्युरिटी ऑफ द हार्ट. प्युरिटी ऑफ द हार्ट म्हणजे आपल्या अंतर्गत, आपल्या अंतःकरणाची शुद्धता, आपल्या अंतःकरणाची शुद्धता. अंतःकरणाची शुद्धता ह्याचा अर्थच मुळात असा आहे की शुद्धता आपण कशाला म्हणतो की ज्या वेळेला आपल्या मनामध्ये या बाकीच्या कुठल्या आकांक्षा नाहीत आणि त्या आकांक्षा नाहीत त्यामुळे मग आकांक्षा तृप्ती झाली का नाही, यश मिळालं का नाही हा प्रश्नच येत नाही. आपण शांत असतो कारण मनामध्ये तसल्या काही आकांक्षाच नसतात. म्हणजे पहिली त्याच्याबरोबर गरज काय की कुठल्याही अशा आकांक्षा मनात आपण जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा पहिल्यांदा सगळ्यांनी विचार करा की मनामध्ये काय विचार येतात, काय झालं, कसं झालं, मग हे आपण असं करावं का, तसं करावं का, हे जे विचार येतात त्याचं कारण आपल्या मनातल्या आकांक्षा आपल्याला तसे विचार करायला लावतात. तर त्यामुळे त्या आकांक्षा जर नसतील तर आपोआप आपल्याला मग आकांक्षा नसतील तर मग विकार निर्माण होत नाही असं म्हणता येईल. आकांक्षा नसतील तर मग राग, लोभ, मद, मत्सर, अरे मला मिळालं नाही त्याला मिळालं वगैरे वगैरे हे सगळं जे काय होतं आणि त्यामुळे आपण अगदी असंतुष्ट होऊन जातो.
मनामध्ये सगळी खळबळ माजलेली असते, हे सगळं आपलं आपोआपच टळतं. तर त्यामुळे त्याला म्हणतात प्युरिटी ऑफ माइंड किंवा प्युरिटी ऑफ हार्ट असं त्याला म्हणतात, की आपलं मन शुद्ध असलं पाहिजे. नीरव काल मी शब्द वापरला, ती नीरवता म्हणजे त्याच्यामध्ये काही कणभर सुद्धा अशुद्धता नाही, अशा प्रकारचं आपलं जर मन असेल ना, आपोआप ध्यान लवकर साधू शकतं. आणि ह्याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला मी देते, आपल्या महाभारतातलं उदाहरण देते, की महाभारतातली भीष्म ही जे व्यक्तिमत्व आहे त्यांच्याबद्दल जर आपण त्यांचे एकूण ह्याच्याबद्दल जर आपण विचार केला तर भीष्म म्हणजे कुठल्या परिस्थितीमध्ये मी सांगते, तर ज्या वेळेला कौरव पांडवांचं युद्ध चालू होतं त्यावेळेची परिस्थिती आणि त्यावेळेला भीष्म कसे होते त्याबद्दल मी बोलते. की ती जी परिस्थिती होती युद्धाची परिस्थिती होती आणि भीष्म सेनापती होते. 18 दिवस युद्ध चाललं होतं, त्यापैकी पहिले 10 दिवस भीष्म सेनापती होते. तो त्यांचा 10 दिवसाचा काळ, हा सगळा काळ युद्धभूमीवरती अत्यंत तेजस्वीपणे लढणं ही त्यांच्याकडनं अत्यंत फार महान अपेक्षा होती आणि ती त्यांनी पूर्ण केली. त्यांनी रणांगणावरती सर्व प्रकारे जी अस्त्र आणि शस्त्र त्यांना माहिती होती त्या सर्वाचा वापर करून त्यांनी अत्यंत तेजस्वी असा लढा दिलेला आहे. म्हणजे पांडव सैन्य, अशी परिस्थिती निर्माण झाली होती की पांडव सैन्य जवळजवळ आता नामशेष होत आलेलं आहे, संपत आलंय असं म्हणजे जे आधी कौरवांपेक्षा पांडवांचं सैन्यच कमी होतं आणि त्यातले कित्येक मृत पावले ह्या भीष्मांच्या शस्त्रांमुळे. आणि त्या अर्जुनही मूर्छित झाला एका परिस्थितीमध्ये त्यांच्या एका विशिष्ट शस्त्रामुळे. अशा प्रकारे ते लढत होते. असे ते भीष्म जे रणांगणावरती अत्यंत तेजस्वीपणे लढत होते, तेच भीष्म त्या काळामध्ये परिस्थिती आजच्यासारखी युद्धाची नव्हती. युद्ध हे सूर्यास्त झाला की युद्ध संपायचं, म्हणजे त्या दिवसाचं युद्धाचा काळ संपलेला असायचा. त्यानंतर सगळी सैन्य आपापल्या शिबिरामध्ये जात असत. त्यानंतर कोणी एकमेकांशी लढायचं नाही. दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर पुन्हा युद्ध सुरू व्हायचं. तर भीष्म हे त्या युद्धभूमीवरती अशा प्रकारे तळपणारा असा तो वीर शिबिरामध्ये परतल्यानंतर रात्रीच्या वेळेला अत्यंत शांतपणे मध्यरात्रीपर्यंत पहाटेपर्यंत ते ध्यान करत असत. हे लक्षात घेण्यासारखी परिस्थिती आहे की भीष्म अत्यंत शांतपणे ध्यान करत असत. आता लक्षात घ्या की आपला साधा कोणाशी एक वाद झाला, साधा वाद, अगदी इथला कुठला तरी एखादा वाद झाला तरी सुद्धा किती काळ आपल्या डोक्यामध्ये तेच विचार राहतात की अरे असं झालं, मग मी असं म्हटलं, मग त्यांनी असं म्हटलं, किती काळ आपल्या. आणि ते तर प्रत्यक्ष युद्ध, शस्त्र अस्त्रांचा वापर, आणि अशा प्रकारे भीष्म तेजस्वी त्या रणभूमीवरती. पण पुन्हा रात्रीच्या वेळेला पूर्ण शांततेने ते ध्यान करायला बसत असत, ध्यान साधना करत असत, तासनतास करत असत. हे का साध्य झालं, हे कसं साध्य झालं आपण विचार करा. ह्याचं मुख्य कारण म्हणजे जरी त्या पांडवांची किंवा पांडव सैन्याशी ते अशा प्रकारे लढत होते तरी मनामध्ये द्वेषाची भावना नव्हती. हे लक्षात घेण्यासारखा भाग आहे. आपण महाभारतातल्या कित्येक नुसत्या कथा ऐकतो आणि सोडून देतो, पण हे जे बारकावे आहेत ना हे फार महत्वाचे असतात. की कुठल्याही प्रकारे द्वेष नव्हता, की मला जसा दुर्योधनाला होता. दुर्योधनाला काय प्रचंड, दुर्योधन काय, दुःशासन काय, द्वेष कर्ण काय, द्वेष. अशा प्रकारे द्वेषाच्या भावना भीष्मांच्या मनामध्ये नव्हत्या. त्यांना ते कर्तव्य म्हणून जे काय करायचं ते रणभूमीवरती योग्य प्रकारे करत होते.
पण द्वेष मनामध्ये म्हणजेच विकार मनामध्ये नव्हता. शांत मन तिथेही होतं आणि म्हणूनच पुन्हा शिबिरामध्ये आल्यानंतर ते शांतपणे ध्यान करू शकत होते. हे इतकं सुंदर उदाहरण आहे की आपलं मन शुद्ध असेल तर प्युरिटी ऑफ माइंड, प्युरिटी ऑफ हार्ट, ह्याचं इतकं सुंदर उदाहरण हे भीष्मांचं आहे आणि ते लक्षात घेण्यासारखं आहे. तर ते अशा प्रकारे ज्या वेळेला आपलं विकाररहित असं मन आपण ठेवलं की मग आपोआपच ध्यानाला बसलेलं असताना हा विचार तो विचार आणि कोण काय म्हणालं आणि काय कोण म्हणालं असले विचार येत नाहीत. आणि समजा आले तरी काल मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे पाण्यावरती थोडेसे बुडबुडे येतात, निघून जातात, एखादी लहानशी लाट येते निघून जाते. हे जे घडतं ना तसं आहे. समजा आलाच विचार तर पटकन तो निघूनही जातो, म्हणजे मुद्दाम प्रयत्नही करावा लागत नाही. याच्यासाठी आपलं आधी अंतःकरण शुद्ध असणं, कोणाबद्दल काही असे राग द्वेष वगैरे असले कुठलेही भावना, हा माझा तो परका, जसं धृतराष्ट्र म्हणतो गीतेची सुरुवातच पहा, मामका पांडवाश्चैव, म्हणजे तो धृतराष्ट्राने पहिली सुरुवातच मुळी अशी केलेली आहे, मामका म्हणजे माझे आणि पंडूचे पुत्र, म्हणजे माझे पुत्र आणि पंडूचे पुत्र यामध्ये पहिलाच भेद त्यांनी केलेला आहे. ते वेगळे, ते आमचे शत्रू आणि माझे पुत्र हे माझे. हे जे धृतराष्ट्राची भूमिका, विकार सुरुवातीपासून विकार मनामध्ये, अशी परिस्थिती असते. त्यावेळेला कधीच आपलं मन शांत नसलं तर ध्यानधारणा मोठी कठीण आहे. आणि म्हणून पहिल्यांदा प्युरिटी ही अत्यंत गरज असते. तर अशा प्रकारे शांत चित्त ठेवलं, विकाररहित चित्त असं चित्त आपलं ठेवलं, अंतःकरण ठेवलं तर ज्याला म्हणतात की ती जी ईश्वरी शक्ती आहे ती आपल्यामध्ये अवरोहित होते. म्हणजे काल मी तुम्हाला शांती हा जो शब्द सांगितला, पीस आणि निश्चल निरवता, त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं की निश्चल निरवता किंवा ती अशी इतकी शांती ही आपल्याला नाही साध्य होत, ती वरून अवरोहित होते. सांगितलं होतं ना, ते जे आहे ना ते अशा वेळेला साध्य होतं की ज्या वेळेला आपलं मन पूर्णतः शुद्ध आपण ठेवू शकतो, त्यावेळेला आपोआपच ती शांती आणि ती ईश्वरी शक्ती, त्या ईश्वरी शक्ती ही शांती आहे, तिच्यामधला फार मोठा गुण म्हणजे शांती आहे आणि ती आपल्यामध्ये अवरोहित होते आणि आपोआपच मग आपल्या साधनेला यश येतं. म्हणजे ध्यानाला सुद्धा यश येण्यासाठी त्या वरच्या शक्तीची मदत आपल्याला मिळू शकते. पण त्यासाठी आधी आपलं आरोहण, मी कालही हे सांगितलं, आधी आपलं आरोहण, आपण त्या उंचीपर्यंत पोचलं पाहिजे, आपण तो त्या उंबरठ्यापर्यंत पोचलं पाहिजे, मग ती शक्ती आपल्यामध्ये येणार. तर हे जे आहे ते अशा प्रकारे आधी आपण आरोहण करायचं आणि मग त्यानंतर ती शक्ती आपल्यामध्ये आपल्याला सहाय्य करते आणि मग तिच्या सहाय्याने आपली ध्यान साधना अत्यंत चांगल्या प्रकारे होऊ शकते. की आपण जे म्हणतो की ध्यान साधत नाही, ध्यान न साधण्याचं पहिलं कारण आपणच कुठेतरी कमी पडतो. आपण जर आपल्यातले हे दोष घालवले, प्रयत्न केला त्यासाठी, तर आपोआप ती शक्ती आपल्याला मदत करेल आणि आपण अधिक योग्य मार्गाला पोचू शकतो. आता त्यानंतर पुढचा ह्या ध्यानाच्या संदर्भातला एक मुद्दा आहे आणि तो म्हणजे असा की या ध्यानाच्या संदर्भामध्ये मी सांगितलं की त्याच्यामध्ये मेडिटेशन आणि कॉन्टेम्प्लेशन असं दोन्ही जे आहे, या दोन्हीमध्ये एकाग्रता ही फार आवश्यक आहे. या दोन्हीमध्ये की तुम्हाला मेडिटेशन करणं आणि म्हणजे एखाद्या गोष्टीवरती एकाग्रपणे तुमचं चित्त
केंद्रित करणं आणि एका विशिष्ट विचाराचंच तुम्ही अविरत चिंतन करणं म्हणजे पुन्हा एकाग्रता आली. तर त्या एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, बरोबर आहे. एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कॉन्सन्ट्रेशन ध्यानामध्ये कसं साधता येतं, काय त्याच्यासाठी केलं जातं, ह्याचा थोडासा विचार आपण या ठिकाणी करतो. आता हे जे आहे की एकाग्रता साधण्यासाठी काही माणसं ध्यान करत असताना काहीतरी एखाद्या विशिष्ट म्हणजे निर्गुण ब्रह्माचं, मगाशी मी म्हटलं की ब्रह्मावर लक्ष केंद्रित करायचं, पण मग ते ब्रह्म निर्गुण ब्रह्मही असू शकतं. पण निर्गुण ब्रह्म ही इतकी नुसती कल्पना आहे की ती सर्वसाधारण माणसाला फार कठीण जाते, बरोबर आहे. की काय कसं आपण लक्ष केंद्रित करणार, जे आपण कधी पाहिलंच नाही, जे आपण कधी ऐकलं नाही, आपल्याला त्याचं काही ज्ञान नाही, कसं काय आपण हे करणार. तर त्यामुळे काही जे अत्यंत उंचीला पोचलेले साधक असतात त्यांना निर्गुण ब्रह्माची साधना, ध्यान साधना करता येते. पण बरेचसे साधक हे सगुण रूपामध्ये, ब्रह्म हे सगुणपण आहे, निर्गुण जसं आहे तसंच ते सगुणही आहे आणि तेही तितक्याच महत्त्वाचे आहे. तर सगुण रूपामध्ये ध्यान साधण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे काय, तर उदाहरण म्हणून सांगते की समजा असं आता यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये कोणीतरी गुरु आहे, कोणी गुरु आहे. आता माझ्या मनामध्ये हे माझे गुरु आहे, तर मला पहिल्यांदा ध्यानाला बसताना माझ्या डोळ्यासमोर हेच येतात. ते निर्गुण ब्रह्म येणं फार कठीण आहे, त्या अवस्थेला मी अजून पोचलेलेच नाही. माझ्या डोळ्यासमोर पहिल्यांदा हेच येतात. असे कोणाचेही कोणी येतं, कोणाच्या मगाशी कोणी म्हटलं रामकृष्ण, हे कोणाचे हे असतील, कोणाचे आणखी कोणी गुरु असतील, तर त्या गुरुचं चिंतन, त्या गुरुवरती एकाग्रता करणं, मनाची एकाग्रता, किंवा कृष्ण ह्याची भक्ती आपण करत असू तर त्या कृष्णावरती, मग त्या कृष्णाची मूर्ती समजा, किंवा मूर्ती नसेल तर नुसतं कृष्ण 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 असं म्हणत त्या कृष्णावरती लक्ष केंद्रित करणं. कोण ओंकार साधना करतं, ती सुद्धा ध्यान साधनाच असते, ओंकाराचं स्मरण करत. कारण ओंकार ही शेवटी त्या ईश्वराची, परमेश्वराचंच ते चिन्ह आहे, तर त्यामुळे ओंकार साधना केली जाते. तर अशा प्रकारे विविध प्रकारे आपण सगुण रूपामध्ये सुद्धा ध्यान करू शकतो त्या ईश्वराचं. आणि असं म्हणजे जे आपल्याला शक्य आहे, जे आपल्याला सोपं जातं तिथेच आधी आपण जावं. जो सोपा मार्ग आहे तो आधी आपण पत्करावा. पण त्याचबरोबर मी सांगते की जरी आपण एखाद्या म्हणजे ओंकार चिन्हाचं स्मरण करतोय, आपण आपल्या गुरुचं स्मरण करतोय आपल्या ध्यानामध्ये, काही जे काय असेल ना, तरी त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरु हे आपलं अंतिम ध्येय नाही आहे. तो गुरु आपल्याला मार्ग दाखवणार आहे आणि तो मार्ग दाखवून आपल्याला त्या अंतिम ईश्वरापर्यंत पोचवणार आहे. ती जी ॲब्सोल्यूट पॉवर आहे, ती जी अल्टिमेट पॉवर आहे, त्या पॉवरपर्यंत आपण स्वतः जाऊ शकत नाही. तिथे कसं जायचं हा मार्ग दाखवणारा आपला गुरु असतो. त्यामुळे गुरुचं चिंतन करताना मनामध्ये ही धारणा दृढ असायला पाहिजे की हा गुरु आपल्याला त्या ईश्वराप्रत नेतो आहे. आणि म्हणून आपण गुरुचं चिंतन करत करत आपण शेवटी त्या गुरुमध्येच आपण ईश्वर अधिष्ठित आहे हे लक्षात घेऊन त्या ईश्वराचं स्मरण आपण करायचं. म्हणजे केवळ गुरुचं स्मरण हे अपेक्षित नाही, गुरुचं स्मरण जरूर करावं. तर कुठेतरी आपल्याला एकाग्र व्हायचं असतं. गुरुला आपण प्रत्यक्ष पाहिलेलं असेल, त्याचं निदान प्रतिमा पाहिलेली असेल, काहीतरी आपल्या डोळ्यासमोर असतं. त्यामुळे ते साधन आहे हे लक्षात घ्या. ते साधन आहे एकाग्र होण्याचं, ते केवळ साधन आहे, ते साध्य नाही.
आलं लक्षात? साध्य आणि साधन याच्यातला फरक तर कळतो की आपल्याला साध्याप्रत नेणारं ते साधन आहे. जसं एखाद्या गाडीत आपण बसून आपण ऑरोविलला पोहोचू शकतो, तर त्या गाडी महत्वाची नाहीये, ऑरोविल महत्वाचं आहे. तसंच आहे की हे साधन आहे आणि त्या साध्याप्रत आपल्याला जायचं आहे आणि हे मात्र कधी विसरायचं नाही. म्हणून मी कालही जो उल्लेख काल किंवा परवा केला असेल तो लक्षात असेल तर पहा की सूर्याचं ध्यान करताना, सूर्याला नमस्कार करताना त्या भौतिक सूर्याचं ध्यान नाही करायचे, त्या भौतिक सूर्यामध्ये जो ईश्वर अधिष्ठित आहे त्या ईश्वराचं ध्यान करायचं. आणि म्हणून जे अरविंद म्हणतात की ब्रह्माचं ज्ञान, याचा अर्थ तो की ब्रह्माचं ज्ञान म्हणजे तो जो अल्टिमेट ॲब्सोल्यूट असं जे काही ते अस्तित्व आहे, शाश्वत अस्तित्व, ते आपल्याला सगुण रूपामध्ये बघा, निर्गुण रूपा याच्यामध्ये पहा, कसंही तुम्हाला जसं जमेल तसं, पण त्याचं ध्यान करताना ईश्वराचं, त्या आद्य शक्तीचं ध्यान आपल्याला करायचे, आपण विसरायचं नाही. तिथे आपल्याला पोचायचं आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर कधी पाहाल ना, आता ह्या ठिकाणी हे जे फोटो आहे ह्या ठिकाणी आपल्यासाठी त्यांचे डोळे आपण कधी गेलं तर असं वाटतं आपल्याकडे बघतायत असं वाटतं. पण श्रीमानचे किंवा श्री अरविंदांचे असे कित्येक फोटो किंवा मूर्ती तुम्ही बघाल की ज्याच्यामध्ये त्यांचे डोळे वरती स्थिर झालेले असतात. बघा तुम्ही, मुद्दाम मी हे सांगते म्हणून असे फोटो जर पाहिले तर तुम्ही, आता मी जे सांगते ते लक्षात घ्या की त्यांचे डोळे, श्रीमानचे डोळे असे वरती आहेत. इवन दिल्लीच्या आश्रमामध्ये जी अरविंदांची मूर्ती आहे त्यांचे डोळे, नैनितालला सुद्धा त्यांचे डोळे असे वरती आहेत. तर हे जे आहे तेच ब्रह्माचं, म्हणजे ते सुद्धा ब्रह्माचं ध्यान करतात. तर हे आपण लक्षात घ्यायचं की ती आद्यशक्ती जास्त महत्त्वाची आणि तिथे आपल्याला पोहोचायचं. तर अशा प्रकारे ध्यानाच्या मध्ये ही म्हणजे एकाग्र कसं व्हायचं, तर त्याच्यासाठी हा एक मार्ग आहे की आपण कुठल्या तरी गोष्टीवरती आधी एकाग्र होऊन त्याच्यातून त्या शक्तीपर्यंत, शाश्वत शक्तीपर्यंत पोचायचं. त्यानंतर आणखी एका ध्यान साधण्यासाठी आणखी काही प्रयत्न कशा प्रकारे केला जातो तो मी सांगते. आणि पूर्ण योगामध्ये श्री अरविंदांची अपेक्षा काय आहे ते मी नंतर सांगते. कित्येक माणसं ह्या दोन भुवयांच्या मध्ये भ्रूमध्य ज्याला म्हणतात, त्या भ्रूमध्यावरती आपली सगळी चेतना, आपला सगळा कॉन्शियसनेस तिथे केंद्रित करतात. की तिथे केंद्रित करतात याचा अर्थ कळू दे तुम्हाला की केंद्रित करणं म्हणजे काय. जसं आपण एखाद्या मूर्तीवरती बघतो आणि तिथे आपलं लक्ष केंद्रित करतो, बाकी कशाचा विसर आपल्याला पडतो, त्याचप्रमाणे ज्या वेळेला आपण ठरवतो की इथे आपल्याला लक्ष द्यायचंय, इथे त्या वेळेला आपल्या शरीराचा, आपल्या बाकीच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा, आजूबाजूला कितीही गोंगाट असू दे, काही घडत असू दे, त्या सर्व गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करून फक्त इथे आपली जाणीव केंद्रित करणं आणि असं ध्यान साधणं, असा प्रयत्न केला जातो. कुठेतरी ह्या ठिकाणी जसं मूर्तीवरती ध्यान एकाग्र करता येतं तसं या ठिकाणी केंद्रित केलं जातं, कारण हे ईश्वराचं म्हणजे ज्ञानाचं ठिकाण आहे असं म्हटलं जातं. तर त्या ठिकाणी भूमध्यावरती सगळं ध्यान केंद्रित केलं जातं. पूर्ण योगामध्ये थोडीशी अपेक्षा वेगळी आहे. तिथे श्री अरविंद असं म्हणतात की आपलं जी सगळी जाणीव, आपला सगळा कॉन्शियसनेस जो केंद्रित करायचा तो कुठे करायचा. आता भ्रूमध्यामध्ये केंद्रित करायचा म्हणजे काय हे मी सांगितलं की बाकी आपल्या शरीराचा आणि बाकी सगळ्या गोष्टींचा विसर पडून फक्त इथे ईश्वर आहे असं समजायचं आणि तिथे आपलं लक्ष केंद्रित करायचं. त्याचप्रमाणे पूर्ण योगामध्ये श्री अरविंदांना असं अभिप्रेत आहे की मस्तकामध्ये ते भ्रूमध्य म्हणत नाही, ते मस्तकामध्ये
आपल्या मस्तकामध्ये किंवा आपल्या अंतरतम हृदयामध्ये. अंतरतम हृदय म्हणजे जे मी काल म्हटलं की आपल्यामध्ये सूक्ष्म देह आहे असं मी काल म्हटलं ना, तर त्या सूक्ष्म देहातलं हृदय आपलं जैविक हृदय नव्हे, बायोलॉजिकल जे काही आपलं हार्ट आहे ते नव्हे, तर आपल्यामध्ये एक सूक्ष्म देह आहे. आणि त्या जसं कुंडलिनी ही आपल्याला कुठे कळते, सबंध शरीर हे केलं, ऑपरेट केलं तरी सुद्धा काही कुंडलिनी दिसते का? नाही दिसत, कारण ते सूक्ष्म देहातल्या या सगळ्या कल्पना आहेत. तसं आपल्यामध्ये अंतरतम असं हृदय, अंतःकरण आहे आणि त्यामध्ये आपलं सगळं ध्यान केंद्रित करायचं. म्हणजे आपलं सगळा कॉन्शियसनेस, आपली सगळी जाणीव, म्हणजे आपल्याला शरीराची इतर कुठल्याही भागाची जाणीव असता कामा नये आणि बाकीच्या परिस्थितीची, बाह्य परिस्थितीची सुद्धा जाणीव असता कामा नये. आपलं सगळं लक्ष जे आहे, आपलं सगळं ध्यान जे आहे ते मस्तकामध्ये किंवा हृदयामध्ये केंद्रित करायचे. पण ह्याचा अर्थ लक्षात घ्या की ह्याचा अर्थ ज्या ठिकाणी, हे अरविंद स्पेसिफिकली सांगतात हा, की ज्या ठिकाणी आपल्याला ते ध्यान केंद्रित करायचं म्हणजे मस्तकामध्ये किंवा हृदयामध्ये, अंतर्गम हृदयामध्ये, त्या ठिकाणावर लक्ष द्यायचं नाही. त्या ठिकाणावर, जसं इथे भ्रूमध्यावर लक्ष द्यायचं नाही, तिथे ईश्वर आहे, त्या ईश्वरावर लक्ष द्यायचं. त्याचप्रमाणे आपल्या मस्तकामध्ये ती शक्ती आलेली आहे, अवरोहित झालेली आहे, त्या शक्तीवरती, त्या मस्तकामध्ये लक्ष नाही, त्या आपल्या मस्तकात, आपल्या ब्रेनवरती आपण लक्ष नाही द्यायचं. तर ती शक्ती त्या मस्तकामध्ये आली आहे किंवा ती शक्ती आपल्या अंतरतम हृदयामध्ये आलेली आहे, त्या शक्तीवरती ध्यान केंद्रित करायचं. असं की ध्यान एकाग्र कसं व्हायचं हे सांगण्यासाठी त्यांनी सांगितलं. नाही तर एकाग्रता साधणं किती कठीण आहे लक्षात घ्या, की आपल्याला कुठेतरी एका ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे आणि मग कुठे लक्ष द्यायचं, तर असं की अरे आपल्या मस्तकामध्ये ती शक्ती आलेली आहे, वरून अवरोहित झालेली आहे, आपल्या हृदयामध्ये ती शक्ती अवरोहित झालेली आहे आणि त्या शक्तीकडे आपण ध्यान देतोय, तिथे आपण चित्त एकाग्र करतो. असं अशा प्रकारे केंद्रीकरण करून आपल्याला एकाग्रता साधता येते. त्यानंतर हे अशा प्रकारे हे ध्यान साधल्यानंतर एकूण जे काही परिस्थिती होते की ती अशी की ध्यान साधणं याचाच अर्थ की सामान्य जीवनामध्ये आपली जी जाणीव, आपला जो कॉन्शियसनेस असा विखुरलेला असतो. बरोबर आहे की आपल्याला हे कळतंय, ते कळतंय, हे घडतंय, ते घडतंय, इकडनं हा आवाज येतोय, तिकडनं कोणतरी काय म्हणतंय, हे सगळी आपली जी जाणीव आहे ती अशी विखुरलेली असते, कॉन्शियसनेस सगळा विखुरलेला असतो. तर तसा तो विखुरलेला न ठेवता आपल्याला एका विशिष्ट ठिकाणी तो एकाग्र केंद्रित करायचा, त्याला म्हणायचं ध्यान. तर ध्यान याचा अर्थ अशा एकाग्रता या अर्थाने आपण जे पाहतो, त्या एकाग्रता म्हणजे काय हे या सर्वांमध्ये स्पष्ट होतं. आता त्यानंतर या ध्यानाच्या संदर्भातील आणखी एक फार महत्त्वाची संकल्पना आपण पाहतोय आणि ती म्हणजे समाधी अवस्था. समाधी अवस्था, समाधी अवस्था म्हणजे समाधी याचा अर्थ चुकीचा घेऊ नका की देह सोडल्यानंतरची जी समाधी किंवा देह संजीवन समाधी वगैरे त्या अर्थाने मी समाधी शब्द वापरत नाही. समाधी ही वृत्तीची समाधी असते, बरोबर आहे, वृत्तीची समाधी असते. तर ती समाधी अवस्था जी आहे ती ध्यानातली एक अत्यंत महत्त्वाची अशी उच्च अवस्था आहे. उच्च अवस्था समाधी अवस्था. जो पातंजल योग आहे, राजयोग, त्या राजयोगामध्ये समाधी अवस्थेला अत्यंत महत्त्व, की जो माणूस समाधी अवस्थेला पोचला तो पूर्णत्वाला पोचला. तो पूर्ण म्हणजे ज्याला आपण पूर्ण योग म्हणतोय त्यातला जो तो
पूर्ण शब्द आहे, म्हणजे पूर्णत्व जे आहे ते त्यांच्या दृष्टीने समाधी अवस्था ज्याला काढता येते की सगळे वृत्तीमुळे. आणि वृत्ती ह्याचा अर्थ या ठिकाणी जे मी तुम्हाला शब्द काल सांगितले, मला वाटतं की मेंटल, व्हायटल आणि फिजिकल हे शब्द जे मी सांगितले की आपलं मन, प्राण आणि शरीर ह्याची जी जाणीव असते, आपल्या शरीराला जाणीव असते, आपल्या मनाला जाणीव असते आणि आपल्या ह्या व्हायटलला, प्राणाला जाणीव असते आणि त्याप्रमाणे आपण वागत असतो. बरोबर आहे. त्या आपल्या प्राणिक इच्छा, आपल्या मानसिक इच्छा, आपल्या शारीरिक इच्छा ह्यानुसार आपण वर्तन करत जात असतो. तर ही जी सगळी जाणीव आहे ही मन, प्राण आणि शरीराची जाणीव ज्या वेळेला स्तब्ध होते त्याला समाधी अवस्था. समाधी अवस्था याचा अर्थ हा की समाधीमध्ये जाणं. वृत्ती समाधी हे बरोबर आहे, पण त्याचं खरं स्पष्टीकरण हे आहे की ज्या वेळेला आपलं मन, प्राण आणि शरीर हे तीनही ज्या वेळेला स्तब्ध. आता स्तब्ध हा शब्द आपल्याला माहिती आहे, आपण पीस, स्थिरता हे सगळे आपण शब्द शिकलो. तर त्यामुळे ज्या वेळेला ती स्तब्धता, ती स्थिरता, त्याच्यामध्ये बिलकुल चंचलता नाही, पूर्ण अचंचल अशी अवस्था ज्या वेळेला मन, शरीर आणि प्राण या तिन्हीची ज्या वेळेला अशी स्तब्ध अवस्था निर्माण होते त्याला समाधी अवस्था असं म्हणतात. आणि अशी समाधी अवस्था गाठणं हे पातंजल योगामधली ही शिखरावस्था मानली जाते. मगाशी मी म्हटलं की ते साधलं की पूर्णत्व असं म्हटलं जातं. म्हणजे ही शिखरावस्था, की माणूस योगी हा कधी खरा योगी होतो तर त्यांच्या दृष्टीने समाधी अवस्था ज्याला साधली तो खरा योगी असं पातंजल योगामध्ये म्हटलंय. आता श्री अरविंदांच्या पूर्ण योगामध्ये सुद्धा हा विचार आहे की आपल्याला अशी मन, प्राण आणि शरीर यांची स्तब्धता प्राप्त झाली पाहिजे. ज्याला आपल्याला ऐकिवात असलेला शब्द म्हणून तो इंग्लिश शब्द आहे पण तो मी वापरते, ज्याला सर्वसाधारणपणे आपण सामान्य माणसं ट्रान्समध्ये जाणं म्हणतो. बरोबर. ट्रान्समध्ये हा माणूस ट्रान्समध्ये गेलाय, इतका आपण सहजपणे जे बोलतो ना ते ट्रान्समध्ये जाणं म्हणजे खरं म्हणजे समाधी अवस्था असते की तुम्हाला दुसरं काही कळतच नाही, तुम्ही एकदम स्तब्ध होऊन गेलेला असता, कळत नाही. याचा अर्थ ही जी अरविंदांची सुद्धा स्थिती झाली होती की राजकीय क्रांती विसरून गेले होते ते, त्यांना भाषणही करता येईना अशी जी स्थिती झाली, कारण निर्वाण समाधी अशा अवस्थेला ते त्यावेळेला पोचलेले होते. तर ती जी अवस्था आहे समाधी अवस्था, ट्रान्समध्ये जाणं, हे पातंजल योगामध्ये ही शिखरावस्था असते. परंतु पूर्ण योगामध्ये थोडी वेगळी अपेक्षा, आणि ती वेगळी अपेक्षा अशी की केवळ समाधी अवस्थेमध्ये जाऊन जो तुम्ही सगळ्या जगाचा विसर तुम्हाला पडला, सगळ्या तुमच्या कर्तव्यांचा जो तुम्हाला विसर पडला, जीवनाचा विसर पडला, तर ते त्याला पूर्ण योगामध्ये अजिबात मान्यता नाही. हां, हे बरोबर आहे ना. अरविंदांचं सगळं जीवन आपण पाहिलेलं आहे की ते पुढे त्यांची जी प्रगती झाली, ते जे काही नंतर त्यांना श्रीकृष्ण दर्शन झालं वगैरे वगैरे, जी सगळी पुढे प्रगती झाली, त्यामध्ये त्यांना असं जाणवलं की हे जीवन आभास नाही आहे, हा जग म्हणजे हे सगळं जग म्हणजे काही सगळा भास नाही आहे, माया नाही आहे, यातल्या कणाकणामध्ये ईश्वर आहे. आणि म्हणूनच त्यांना तो ईश्वर सर्वत्र दिसला. आता ह्याचा हे आहे म्हणजे त्याचा खरा अर्थ असा आहे की आपण अशा स्तब्धतेमध्ये गेलो आणि सगळ्या जगाचा विसर पडला तर आपल्या कर्तव्यांचा आपल्याला विसर
पडेल. आणि जगाचा विसर पडणं हे तर पूर्णयोगामध्ये मान्यच नाही, कारण पूर्णयोगाचं अंतिम उद्दिष्टच म्हणजे असं आहे की केवळ एका माणसाची प्रगती नाही, संपूर्ण मानवतेला, संपूर्ण मानव वंशाला रूपांतरित करून टाकायचं आहे, सगळ्यांचं जीवनच बदलून टाकायचं आहे. अशी अपेक्षा जिथे आहे तिथे असं माणसाने स्तब्ध होऊन राहणं हे अपेक्षित नाही. पण स्तब्धता ह्याचा अर्थ जर आपण फक्त शांती एवढा घेतला, शांती, पूर्ण शांती. स्तब्धता म्हणजे सगळ्याचा विसर नव्हे, जगाचा विसर नाही, पण शांती, मनाची शांती जर आपल्याला लाभली की कुठल्याही प्रकारे खळबळ होत नाही, निश्चल आपण झालो, आपण नीरव शांतता आपल्यामध्ये निर्माण झाली, सायलन्स, पीस हे जर आपल्यामध्ये निर्माण झालं, वरून ते अवरोहित झालं, हे जर सगळं झालं तर त्या समाधी अवस्थेला फार महत्त्व आहे आणि पूर्ण योगामध्ये सुद्धा महत्त्व आहे. पण श्री अरविंद पुढे असं म्हणतात की केवळ ट्रान्समध्ये जाणं म्हणजे जे मी म्हटलं ना आता, स्तब्धता, की सगळ्याचा विसर पडणं आणि मग अशी स्थिती होणं, आपली सगळी मनाची, आपल्या सगळ्या जीवनाची अशी स्थिती होणं, हे असं घडण्यापेक्षा, म्हणजे सगळं विसरलोय आपण, निर्वाणाची स्थिती निर्माण झाली असं होण्यापेक्षा जागृत अवस्थेमध्ये आपण जागृत, ट्रान्समध्ये जेव्हा जातो तेव्हा आपण जागृत नसतो. आलं लक्षात? हा फरक लक्षात घ्या की ट्रान्समध्ये जाणं याचा अर्थ बाकी सगळ्याचा विसर पडणं, म्हणजे आपली जागृती बाकी सगळ्या जीवनाबद्दलची आपली स्तब्ध झालेली असते. तर तसं त्यांना अभिप्रेत नाही आहे. त्यांना काय अभिप्रेत आहे तर माणसाला केवळ ट्रान्समध्ये जाऊन समाधी अवस्था प्राप्त होणं किंवा स्तब्ध होणं असं घडू नये, तर जागृत अवस्थेमध्ये असताना अशी शांती आणि अशी नीरव निश्चलता माणसाला प्राप्त झाली पाहिजे. समाधी अवस्था ही जागृत अवस्थेमध्ये प्राप्त झाली पाहिजे. तेव्हाच आपण जगासाठी आपली जी कर्तव्य आहेत ती आपण कर्तव्य करू शकू आणि योग्य प्रकारे जीवन जगू शकू. म्हणजे त्यांची अपेक्षा ह्या समाधीच्या बाबतीमध्ये आणखी वेगळ्या प्रकारची आहे की केवळ समाधीमध्ये माणूस गेला म्हणजे पूर्णत्व असं नव्हे. पूर्णत्व कधी प्राप्त होतं तर तुम्ही सर्व जगासाठी असलेली तुमची कर्तव्य पार पाडता, त्यावेळेला तुम्ही खरं म्हणजे पूर्णत्वाला जाता, सगळ्या मानव वंशाला तुमच्या बरोबर घेऊन जाता. जसं ज्ञानदेवांनी म्हटलेलं आहे की ज्ञानी माणसाने कसं वागावं हे सांगताना ज्ञानदेव म्हणतात की विश्वाधारे वर्तावे, हे विश्वची मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. ज्ञानेश्वरी ज्यांना माहिती आहे त्याला हे माहिती असेल की विश्वाधारे वर्तावे म्हणजे विश्वाच्या बरोबर आपण जायचंय. विश्वाधारे वर्तावे, हे विश्वची मोहरे लावावे. मोहरे याचा अर्थ योग्य मार्गाला. केवळ तुम्ही चांगल्या मार्गाला गेलाय आणि विश्वाचा विसर पडलाय हे नको आहे. ज्ञानदेवांनी तेच सांगितलंय, सर्व विश्वची मोहरे लावावे आणि अलौकिक नोहावे. ह्याचा अर्थ लोकांप्रती, ह्याचा अर्थ लोकांना मी फार मोठा कोणतरी, मी फार श्रेष्ठ, मी फार ज्ञानी, तुम्ही फार कमी प्रतीचे आणि मी फारच श्रेष्ठ आहे, ह्याला म्हणतात अलौकिकता. हां, बरोबर आहे की अलौकिक आहे मी, तुम्ही कसली सामान्य माणसं आहात असं ज्ञानी माणसाने कधी म्हणू नये. ज्ञानी माणसाने सगळ्यांना आपल्या बरोबर विश्वची मोहरे लावावे, अलौकिक नोहावे म्हणजे कधी होऊ नये, अलौकिक कधी होऊ नये की मी फार श्रेष्ठ आहे पण जगापासून मी अलिप्त झालोय, हे अपेक्षित नाही आहे. म्हणून तुम्ही कधी विश्वाला चांगल्या मार्गावर न्याल, यावेळेला तुम्ही त्यांच्याबरोबर चालाल, त्यावेळेला त्यांना तुम्ही हात द्याल, आधार द्याल आणि पुढे न्याल.
त्यावेळेला सगळं विश्व मोहरे म्हणजे चांगल्या मार्गाला लागेल. ज्ञानदेवांनी तेच सांगितलं, तेच श्री अरविंदांची अपेक्षा आहे की अशा प्रकारे समाधी अवस्था ही जागृतावस्थेमध्ये असते. आता लक्षात आलं की मी जे सांगते त्यातला फरक लक्षात आला की समाधी अवस्था ही तुम्ही ट्रान्समध्ये गेला आणि तुम्हाला अगदी सगळं पूर्णत्व म्हणजे तुम्ही अगदी सगळ्या ह्याच्यापासून खूप शांत वेगळी अशी शांती तुमच्यामध्ये निर्माण झाली, त्याला पूर्णत्व म्हणून तुम्ही जर गप्प झालात तर तिथे चुकला. तुम्ही अलौकिक मानताय तुम्हाला स्वतःला, तसं होऊ नका. तर तुम्ही सर्वांना बरोबर न्या, सर्व विश्वची मोहरे लावावे. काय सुंदर ज्ञानदेवांचे शब्द आहेत. आणि तेच अरविंदांनाही अपेक्षित आहे की आपण जागृतावस्थेमध्ये समाधीची अवस्था म्हणजे ती स्तब्धता, ती शांती जागृतावस्थेमध्ये आली पाहिजे. केवळ ट्रान्समध्ये नाही, केवळ त्या अशी म्हणजे ट्रान्स म्हणजे जणू काही बेशुद्ध अवस्था आहे, बाकीच्या ह्याची सगळी शुद्धी गेली, तसं त्यांना अभिप्रेत नाही आहे. तर तुम्ही अशा प्रकारे वागा की त्यामुळे सगळं जग तुमच्याबरोबर आणखी प्रगत होईल. तर अशा प्रकारे ह्या ध्यान साधनेच्या बाबतीमध्ये आणखीन तसं बरंच सांगण्यासारखं आहे, परंतु कुठेतरी मर्यादा घालावी लागते म्हणून इथे ध्यानाचा विचार मी इथे थांबवते. पुढचा मुद्दा जो आहे म्हणजे पुढचं जो मार्ग आहे ह्याचा साधनेचा तिसरा मार्ग जो आहे तो म्हणजे भक्ती मार्ग. आतापर्यंत आपण कर्म मार्ग पाहिला, ध्यान मार्ग पाहिला आणि ध्यानातले सगळे महत्त्वाचे बारकावे मी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. आता पुढचा आहे तो भक्ती मार्ग. आता भक्ती मार्ग जो आहे, भक्ती मार्ग हा काही श्री अरविंदांनीच सांगितला असं नाही. भक्ती मार्ग हा आपल्या समाजामध्ये अनेक वर्ष परंपरेने अस्तित्वामध्ये असलेला आहे. गीतेमध्येही भक्ती मार्ग आहे. आणि भक्तीची सर्वसाधारण आपली पारंपरिक अपेक्षा जी असते ती अशी असते की भक्ती ही आपल्या सगळ्या भावना, आपलं जे काही सगळं आंतरिक जे काही आपलं हे असतं ते सगळं ईश्वराप्रत असावं. आपल्या सगळ्या भावना ह्या ईश्वराप्रत असाव्या. बाकी कुठल्याही सामान्य अपेक्षा म्हणजे भक्तीच्या फार चुकीच्या कल्पना, आम्ही भक्ती मार्गी आहोत असं म्हणणारे खूप आहेत. आणि भक्ती मार्गी म्हणजे काय की आम्ही न चुकता देवळात जातो, आम्ही न चुकता एवढे सगळे उपवास व्रत आम्ही सगळी करतो, आमच्याकडून या बाबतीमध्ये सगळं विधीपूर्वक केलं जातं आणि म्हणून आम्ही भक्ती मार्गी आहोत. आम्हाला हे बाकी ज्ञान बिन आम्हाला काही कळत नाही, आम्हाला कळतं फक्त भक्ती आणि त्याला भक्ती मार्ग असं म्हटलं जातं. तर ती भक्ती या ठिकाणी अपेक्षित नाही. ज्ञानेश्वरी किंवा गीता सुद्धा जे काही भक्तीचं वर्णन करते त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची भक्ती अपेक्षित नाही आहे. अर्थात गीतेमध्ये तुम्ही ह्यानी भगवंतांनी असं म्हटले यो यथा मां प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम असं त्याने म्हटलंय. म्हणजे जो माझ्याकडे ज्या प्रकारे येईल त्या प्रकारे मी त्याची जी काही अपेक्षा असते ती पूर्ण करतो. म्हणजे जो त्यांनी 4 प्रकारचे भक्त सांगितलेले आहेत, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी असे भक्त सांगितले गीतेमध्ये. कुठल्याही मार्गाने तुम्ही या, मला चालतं, मला तुम्ही मला फूल द्या, कसं काय वाटेल ते द्या मला, किंवा काही देऊ नका, मला सगळं चालतं, अशा प्रकारे भक्तीची अपेक्षा ही ह्याच्यामध्ये आहे. आता ही जी सगळी भक्तीची अपेक्षा आहे त्यामध्ये कल्पना अशी आहे की आपण आपलं सर्वस्व हे त्या ईश्वराला
आपल्या सगळ्या भावना ह्या त्या ईश्वराप्रत असाव्या, आपलं सर्वस्व मुळे त्या ईश्वराप्रत असावं, अशा प्रकारची पारंपरिक भक्तीची कल्पना आपल्यामध्ये आहे. म्हणजे नुसतं देवाला जाऊन नमस्कार करणं म्हणजे भक्ती नव्हे, त्याच्यामध्ये ह्या ज्या सगळ्या कल्पना आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः तुमच्या सगळ्या भावना तुम्ही अर्पण करायच्या, तुमचं जीवन जे ईश्वरासाठी आहे असं तुम्ही मनामध्ये मानायचं. अशा प्रकारच्या ह्या ज्या कल्पना भक्ती, पारंपरिक कल्पना भक्तीविषयीच्या ज्या गीतेमध्येही आहेत त्यांच्यापेक्षा श्री अरविंदांनी पूर्ण योगामध्ये भक्तीची जी काही कल्पना मांडलेली आहे, भक्ती मार्गाची जी काही कल्पना मांडलेली आहे ती थोडी भिन्न आहे आणि ती आपल्याला लक्षात घ्यायची. अर्थात आपण ईश्वराची भक्ती करायची नाही, आपल्या भावना आपलं जीवन आहे त्याला अर्पण करायचं नाही असं नाही, तेही आहे. पण त्याच्याबरोबर त्यांनी आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे आणि तो उल्लेख असा आहे की तो जो ईश्वर आहे, तो ईश्वर, त्या ईश्वराचा फार मोठा गुण जो आहे, म्हणजे ईश्वराचे काही गुण आहेत, त्याला निर्गुण म्हटलं तरी सुद्धा त्याची काही वैशिष्ट्य आहेत, त्याच्या काही शक्ती आहेत आणि त्यातली फार महत्त्वाची शक्ती म्हणजे ईश्वर प्रेम करतो. प्रेम ही ईश्वराची फार महान शक्ती आहे, महान गुण आहे, महान वैशिष्ट्य आहे. प्रेम करतो आणि ते जे प्रेम आहे ते ईश्वर आपल्याप्रत करतो, माणसांवरती तो प्रेम करतो, भूतमात्रांवरती तो प्रेम करतो. ही जी कल्पना आहे ती कल्पना पूर्ण योगामध्ये जास्त महत्वाची. लक्षात आलं? म्हणजे आपली ईश्वरावरती भक्ती असणं, आपल्या सगळ्या भावना ईश्वरावरती केंद्रित झालेल्या असणं, ह्यापेक्षा ही वेगळी कल्पना आहे आणि ती अशी की ईश्वर आपल्यावरती प्रेम करतो, ईश्वर त्याची शक्ती, प्रेमाची सुद्धा शक्ती आपल्याला देतो आणि ती शक्ती, प्रेमाची शक्ती जी ईश्वराची आहे ती ज्या वेळेला आपल्यामध्ये येते, लक्षात घ्या, आपल्यामध्ये ईश्वरी प्रेमाची शक्ती येणं हा एक फार मोठा वेगळा भाग आहे आणि ती शक्ती ज्या वेळेला आपल्यामध्ये येते त्यावेळेला आपल्या प्रेमाचं स्वरूपच बदलतं आणि ते बदलतं याचा अर्थ की आपण पूर्णतः आपण इतरांना आपल्या समान मानू शकतो, इतरांसाठी आपण काय वाटेल ते करायला तयार असतो. हे जे घडतं म्हणजे ते इतक्या प्रकारचं प्रेम जसं ईश्वर माणसावर करतो तसंच ती प्रेमाची शक्ती आपल्यामध्ये आली की आपण तसंच प्रेम भूतमात्रांवरती करतो, आपण तसंच प्रेम इतरांवरती करू शकतो. म्हणजेच जे काही सामाजिक ऐक्य, सामाजिक समता ही जी समाजामध्ये निर्माण व्हायला पाहिजे ती सगळी शक्यता त्याच्यामुळे निर्माण होते. बरोबर आहे? ईश्वराची प्रेमाची शक्ती आपल्याला मिळाली जी आपली नाही आहे, आपल्यामध्ये तशी प्रेमाची शक्ती नसते. ह्याचं कारण आपल्यामध्ये अहम इतका तीव्र असतो, आपण आपलाच विचार करतो, फार तर आपल्या कुटुंबाचा, फार तर आपल्या जातीचा, फार तर आपल्या धर्माचा, फार तर आपल्या देशाचा, या इथपर्यंतच आपली प्रगती होते, त्याच्या पुढे आपण जात नाही. सर्व मानवांचा आपण विचारच करू शकत नाही, सर्व भूतमात्रांचा आपण विचारच करू शकत नाही. हे जे घडतं म्हणजे आपली प्रेमाची शक्ती फार मर्यादित असते आणि तशी ईश्वराची नाही. ईश्वर सर्वांवरती समान प्रेम करतो. मग तुम्ही त्याच्याशी कसेही वागा तरी सुद्धा तो तुमच्यावरती प्रेम करतो. ही जी ईश्वराची शक्ती आहे ती ईश्वराची शक्ती आपल्याला मिळाली की आपल्या प्रेमाचं स्वरूपच बदलतं, आपल्या प्रेमाचं स्वरूप बदलतं, आपला प्रेमाचं स्वरूप बदलतं. ह्याचा खरा अर्थ असा की आपल्या सामाजिक संबंधांचं स्वरूप बदलतं.
बरोबर. आपल्या सामाजिक संबंधांचं आपण कोणाला परक मानत नाही, सगळे आपले, सगळे म्हणजे मीच आहे. नामदेवाची कथा माहितीये ना तुम्हाला? नामदेवाची कथा अशी आहे, नामदेव जेवत होते, भाकरी आणि गुळ खात होते आणि एक कुत्रा आला आणि भाकरी, त्यांच्या हातातली भाकरी ओढून घेतली आणि धावत पळायला लागला. नामदेव त्याच्या मागे गुळ घेऊन धावत होते आणि कुत्रा ते त्यांच्या मागे धावतात, कुत्र्याच्या मागे धावतात म्हणून कुत्रा आणखीन जोरात धावतोय. नामदेव अरे थांब, नुसती भाकरी कशी खाशील, गुळाबरोबर भाकरी खा, हागे गुळ. म्हणून नामदेव, ह्या ज्या कथा आहेत ना, त्या खऱ्या असू देत नसू देत, ह्या कथा आपल्याला खूप काही शिकवतात. आपल्याला खूप काही त्याच्यातून शिकता येण्यासारखं असतं की तो कुत्रा, आपल्याला जसा गुळ आणि भाकरी पाहिजे, त्या कुत्र्याला का नको? त्या कुत्र्यालाही गुळ आणि भाकरी पाहिजे, तो नुसती कशी भाकरी खाईल. म्हणून नामदेवाला ही जी असते ना, हे प्रेम जे असतं, हे ईश्वरी प्रेम, हे ईश्वरी प्रेम असतं. आणि हे ईश्वरी प्रेम कधी येतं? तर ज्या वेळेला त्या ईश्वरी प्रेम आपल्यामध्ये अवतरित होतं. आणि त्यावेळेला, कारण माणसाची अहमवृत्ती कधी आपल्याला असं वागायला देत नाही. आता ही नामदेवांसारखी माणसं ही खरं उच्च कोटीलाच पोचलेली, आणि ती म्हणून ती अशी वागू शकतात. तर अशा प्रकारचं प्रेम ज्या वेळेला माणसामध्ये निर्माण होईल, त्यावेळेला आपोआपच सगळी सामाजिक संबंधांची, समाजाची सगळी परिस्थिती, सगळ्या जगाची परिस्थिती बदलेल. कशाला मग कोणाबद्दल द्वेष वाटेल? कशाला दहशतवादी कारवाया होतील? दहशतवादाच्या मागे केवळ अहम आहे ना, की मी हे जे काय आहे ते अहममुळेच हे सगळं घडत असतं. तो अहमच सगळ्या मानवतेमधला गेला आणि त्या ईश्वरी प्रेमाची भावना सर्वांमध्ये आली. केवढा जगामध्ये आणि सगळ्या मानवी जीवनामध्ये केवढा फरक पडेल, आणि ते पूर्ण योगामध्ये अपेक्षित आहे. आज मी ते थांबते. पुढचं नंतर